नमस्कार. मी मृदुला जोशी पुरंदरे. मराठी ग्लोबल व्हिलेज मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करते. जगभरातले मराठी रसिक अगदी डोळे लावून बसले आहेत जिला बघायला म्हणजे मृणाल देव कुलकर्णी. कारण ज्या तऱ्हेनं तिने स्वतःचा प्रेक्षक वर्ग निर्माण केलाय तो मी गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून मी म्हटलंय की मृणाल येणार आपल्या ग्लोबल नाक्यावर तेव्हापासून मी ऐकते आहे. तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचं म्हणजे मृणालने छोटा पडदा काय, मोठा पडदा काय, स्वतःचं अधिराज्य गाजवलंय, मोठा प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग निर्माण केलाय. बरं, केवळ अभिनेत्री म्हणून ती राहिली नाही, तर अभिनेत्री, त्याचबरोबर लेखिका, दिग्दर्शिका अशा अनेक भूमिकांमध्ये ती 100% खरी ठरलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला अतिशय संपन्न असा साहित्यिक वारसा तर लाभलेला आहे. अगदी रमा माधवची जी कथा होती स्वामीपासून, अवंतिकापासून आणि तिचा जो काही अव्याहत प्रवास सुरू झालाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. पण हा प्रवास खरोखरच इतका सोपा होता का? त्यासाठी किती कष्ट आहेत? बरं असं करता करता काही गमवू नका तिने, असे विविध पैलू आपल्याला तिच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. मृणाल खूप खूप स्वागत ग्लोबल नाक्यावरती. अरे वाह! थँक यू व्हेरी मच. मला खूप मस्त वाटतंय मिलिंद ग्लोबल नाक्यावर इथे येऊन तुमच्या सगळ्यांची गप्पा मारायला. तुम्ही जसे मला भेटायला उत्सुक होतात तसे मीही या गप्पा मारण्यासाठी खूप उत्सुक होते. त्याच्यामुळे खरंय. गप्पांचा सिलसिला आपण आता सुरू करूया. अगदी अगदी. तर आता जसं मृणालने म्हटलं तसं वॉशिंग्टन DC वरून आपल्या बरोबर आहेत मिलिंद प्रधान आयटी क्षेत्रात ते काम करतात. कारण ग्लोबल नाका हे जगभरातले दरवेळेस आपण विविध देश एकत्र करण्याचा आणि मराठी मन एकत्र करण्याचं एक कुटुंब म्हणून आपण नेहमीच बघत असतो. आता मृणाल खरं तर नमस्कार. लॉकडाऊन. मी जस्ट नमस्कार करतो सगळ्यांना. हो हो, नमस्कार वेलकम नमस्कार. आणि वेलकम मृणाल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मृणाल, लॉकडाऊनचा काय मी पहिला प्रश्न घेणार नाहीये. मला उत्सुकता अशी आहे की लॉकडाऊन मध्ये तू काय केलं हा मला तर वाटतं हा नंतरचा प्रश्न असू शकतो. पण ज्या तऱ्हेनं तुला एक संपन्न म्हणजे साहित्यिक घराण्याचा वारसा लाभलेला आहे आणि त्या गोनीदांच्या कल्पवृक्षाच्या सावलीखाली तू मोठी झालीस. काय मिळालं तुला गोनीदांकडून? मला वाटतं की माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्वाचं जर भाग्य असेल तर ते ज्या घरात मी जन्माला आले ते घर, तिथे मिळालेले संस्कार, तो मिळालेला वारसा. आणि त्यामुळे खरोखरच आज मी जी काही आहे ती त्या संस्कारांमुळे आहे, त्या वारशामुळे आहे असंच मला वाटतं. लहानपणापासूनच वाचनाचा संस्कार आणि गड किल्ल्यांची आवड, इतिहासाची आवड मला आजोबांमुळे निर्माण झाली आणि एका कलाप्रेमी अशा कुटुंबामध्ये जन्माला आले, मी वाढले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी आता मी असं म्हणते फतेह शिकस्त किंवा फर्जन सारखे चित्रपट माझे जेव्हा येतात किंवा जेव्हा मी रमा माधव लिहिते आणि दिग्दर्शित करते तेव्हा मला अगदी असं वाटतं की इट्स इन माय जीन्स. म्हणजे गोनीदांचं कुटुंब हा एक कल्पवृक्ष होता आणि त्या कल्पवृक्षाच्या छायेखाली आम्ही सगळे कुटुंबीय जन्मलो, वाढलो आणि त्यामुळे इतका आनंद होतो. कारण अजूनही जगभर पसरलेले त्यांचे सगळे आम्हाला रसिक वाचक भेटतात, ज्यांनी त्यांच्या बरोबर गड किल्ले बघितलेले असतात, ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष ऐकलेलं असतं आणि अर्थातच पुस्तकं वाचलेली असतात. त्यामुळे हे लोक भेटले की आम्हाला आज ते आमच्यात नाही तरी ते पुन्हा पुन्हा भेटतात असं वाटत. अगदी अगदी खरंय. मिलिंद, तुम्ही पुणेकर, त्यामुळे हिच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे मृणाल बद्दल. काही तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा पुण्याच्या बाबतीत? अभिमान पुणेकरांचा? नाही, मी ऍक्च्युली म्हणजे गोनीदांच्याच ह्याच्यातनं विचारतो की अर्थात त्यांच्या आयुष्यातनं स्फूर्ती घ्यावी असं एक मस्त आशक फकीर आयुष्य ते जगले आणि तशी स्फूर्ती मिळाल्याचं आत्ताच मृणालनी सांगितलं की शेकडो लोकांनी अनुभवलेलं आहे. तर तुझ्या आजोबांबरोबर तू लहानपणापासून दुर्ग, किल्ले, डोंगर याच्यात अगदी मस्त भटकंती केली असशील, तर त्याच्याबद्दल काही अनुभव किंवा आठवणी आहेत का? हो, अर्थात आम्ही मिलिंद, आम्ही सगळेच कुटुंबीय अप्पांबरोबर खूप भटकलो
आणि मी आणि मधुरा, आम्ही दोघी बहिणी, पण मी मोठी नात असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर जायचं भाग्य जास्ती वेळा मिळालं असं मला वाटतं. आणि अगदी आम्ही असतानाच म्हणजे आप्पांचं एक दुर्गभ्रमण गाथा नावाचं एक पुस्तक आहे, ते खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी दुर्ग म्हणजे किल्ले आणि किल्ल्यांवरच्या त्यांच्या भ्रमणाविषयी लिहिलं. अनेक वेगळे वेगळे किस्से त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. खूप सुंदर वर्णनं किल्ल्यांची वाचायला मिळतात. आणि त्याच्यात पण त्यांनी उल्लेख केलाय की मी अगदी काही महिन्याची असल्यापासून, रादर मी आईच्या पोटात असल्यापासून गड किल्ले त्यांच्या बरोबर फिरते. आणि पुढे सुद्धा मी, माझे आई वडील, मधुरा, आम्ही सगळेच, किंवा अगदी सुरुवातीला रुचिर माझा नवरा, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर किल्ल्यांवर फिरलो. आणि ते अनुभव आमच्यासाठी खूप आनंददायी आहेत. आणि कुठेतरी हे इतिहासाबद्दलचं प्रेम असतं ना, ते प्रेम किंवा आस्था आणि अर्थातच गडकिल्ल्यांची माहिती आणि निसर्गाचा तो आनंद मनमुराद लुटण्याचा एक काय म्हणूया आपण, आनंद जो आहे, आनंद, तो आनंद तिथे मिळाला. आणि खरोखरच मी भाग्यवान समजते की त्यानंतर सुद्धा आम्ही ते चालू ठेवू शकलो. 1 जुलैला आप्पांच्या स्मरण दिनी दुर्ग दिन म्हणून साजरा केला जातो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आम्हीच नाही, म्हणजे आम्ही तर त्यांचे काय म्हणूया रक्ताचे नातेवाईक, पण त्यांचे मनाने त्यांच्याशी जोडले गेलेले असंख्य गड किल्ल्यांवर भटकंती करणारे लोक हे त्या दिवशी दुर्ग दिन साजरा करतात. आणि त्यांची आठवण त्या दिवशी सगळ्यांना होते. किंबहुना अनेक किल्ल्यांवर गेलं की त्यांची सतत आठवण होते. आणि आता फेसबुक किंवा इंस्टाग्राममुळे वेगळ्या वेगळ्या आठवणी सुद्धा सतत फिरत राहतात. आम्हालाही माहिती नसलेले काही किस्से आम्हाला कळतात. अगदी. मृणाल, याला लागूनच माझा एक प्रश्न आहे. खरोखरच ते दिवस किती छान असतील. म्हणजे याच दरम्यान मला तुला माहितीये, मला तर वाटतं रवींद्र कुडाळकर म्हणून आहेत, ते नेहमी अतिशय आवडीनं हे करत असतात. माझा आवाज येतोय? येतो मला. हा. तर नेहमी ते प्रश्न विचारत असतात आणि त्यांनी तोच तळेगावचा प्रश्न विचारलाय की तळेगावचे दिवस तुला आठवत आहेत का लहानपणीचे? तळेगावचे दिवस मला आठवत आहेत. मी आता मधुरा तुमच्यामध्ये आहे, US मध्ये, न्यूजर्सी. मधुरा जेव्हा म्हणजे आई माझी जेव्हा प्रेग्नंट होती मधुराच्या वेळेला, तेव्हा मी जवळ वर्ष तळेगावला राहिले होते. आणि तिथल्या बालवाडीमध्ये मला दाखल करण्यात आलेलं होतं. आणि ते दिवस आणि त्यानंतरचे सुद्धा खूप दिवस आम्ही तळेगावला प्रत्येक सुट्टीत अर्थातच जायचो. आजोळ होतं आमचं. आणि तेव्हाच ते संस्कृतचे गीतेतले अध्याय आपण शिकवले किंवा शिवमहिम्न स्तोत्र शिकवलं. त्यामुळे ते दिवस फार छान होते. म्हणजे आजोबा हे किती मोठे लेखक आहेत हे कळायला आम्हाला मोठं व्हावं लागलं, वय वाढावं लागलं. पण तोपर्यंत ते आमचे अतिशय लाड करणारे असे आजोबा होते. आणि तळेगावला नेहमीच आम्ही जायचो. तिथे त्यांचं वास्तव्य होतं. तळेगाव, दाभाडे, पुणे आणि लोणावळ्यात तुमदार असं शहर आहे, जिथे ब्रिटिश लोकांनी ते निवडलं होतं. फार चांगलं, तिथे हवा फार चांगली असते. आणि तिथे ते राहायचे. आणि मला सांगायला आनंद होतो, कोणी तळेगावचं जर असेल आता इथे, तर नुकतंच जिथे ते राहायचे त्या चौकाला गोनी दांडेकरांचं, माझ्या आजोबांचं नाव देऊन गौरवण्यात आले. आणि ते स्मारक सुद्धा त्यांचं केलेलं आहे. अच्छा. तर आता मला एक प्रश्न विचारायचा की ज्यावेळेस अर्थातच गोनीदांबरोबर तू वेगवेगळ्या किल्ल्यांवरती भटकंती केली आहे, सफरी केल्या आहेत, त्यावेळेस आता तू या ज्या विविध भूमिका साकारते, तेव्हा तुला कधी वाटलं होतं की याच प्रकारच्या भूमिका, जिथे या भूमिका वावरल्या आहेत, त्याच प्रकारची भूमिका करताना त्या व्हायब्रेशनचा काही फायदा होतो का मग? नाही, तेव्हा अर्थातच मला हे काही माहिती नव्हतं, फारच लहान होतं. पण अर्थातच त्या व्हायब्रेशनचा फायदा होतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर आता फतेह शिकस्त हा सिनेमा आला आहे. फर्जंद तुम्ही कदाचित पाहिला असेल. आणि फतेह शिकस्त शूटिंग आम्ही राजगडवर केलं.
आणि तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर एवढा काटा आला होता की काय कमाल आहे ना, हे जे सगळं जिथे घडलं, शिवाजी महाराजांची जी 25 वर्ष राजधानी होती असा तो किल्ला राजगड, आणि आजही तिथे आपण गेलो तर आपल्याला असं वाटतं की कसं बांधलं असेल हे, आणि हे कसं तेव्हा शक्य झालं. आणि अमेझिंग. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकानेच, ऑल ऑफ यू शुड, जे US मध्ये राहतायत आणि आता सगळे बघतायत हा कार्यक्रम, त्या सगळ्यांनी कधी ना कधी आपापल्या मुलांना एखादरी किल्ल्यावर घेऊन जायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा सांगायला पाहिजे की किती म्हणजे साधारण 301 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व घडलं, किंवा जिजाऊसाहेबांसारखी एक आई घडली की जिनी मुलाला स्वातंत्र्याचं आणि स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि त्याच्याकडनं ते पूर्णही करून घेतलं. तर आपण कुणीच नसतो जर हे घडलं, तर हे कुणामुळे घडलं आणि त्या माणसांनी काय करून ठेवलंय हे आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगायची खरं तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आता तर करोना आहे, पण करोना नंतरची तुमची जी भारत भेट असेल तेव्हा तुम्ही अवश्य एका तरी किल्ल्यावर जरूर जा आणि आपल्या मुलांना शिवाजी इतिहास समजावून सांगा. नक्कीच. आणि म्हणजे मी तर ट्रेकरच होतो, त्यामुळे मला माझ्या आयुष्यात अनेक किल्ले, दुर्ग, डोंगर, भरपूर भटकंती झाली. तर त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी खरोखरच जायला हवं. आणि आता चांगल्या सोयी सुद्धा झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, ठिकठिकाणी चांगले रस्ते झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी वगैरे पोचायला सुद्धा चांगली सोय झालेली. ऐतिहासिक आता आपण बोलत होतो, तर तू रमा माधव पासनचा तुझा जो प्रवास आहे आणि त्याच्यानंतर जिजाऊची भूमिका केली, आणि आता हल्ली बरेच असे ऐतिहासिक सिनेमे म्हणा किंवा टीव्ही सिरियल्स निर्माण व्हायला लागलेत. तर तुझा त्या प्रवासाबद्दल सांग. आणि प्रत्येक ऐतिहासिक भूमिका करताना काही विशिष्ट तयारी करतेस का तू, किंवा कारण वेगळा कॅनव्हास असतो एक. आता रमा माधव किंवा जिजाऊ हा पूर्णपणे वेगळा कॅनव्हास आहे. तर काय त्याच्याबद्दल तुझ्या भावना असतात, कशी तू तयारी करतेस, काही अभ्यास करतेस? फर्स्ट ऑफ ऑल, स्वामी कादंबरीवर आधारित मालिकेत मी पहिल्यांदा माझी पहिली भूमिका ती होती, आणि मी तेव्हा इतकी लहान होते की भूमिकेची तयारी वगैरे असं मला तेव्हा खरं म्हणजे काही कळतही नव्हतं, अगदीच लहान होते मी तेव्हा. पण माझ्या आजूबाजूला जी कलावंत मंडळी होती, म्हणजे दया डोंगरे होते, अरविंद मंकणी अर्थातच होते, त्यानंतर मुळात गजानन जागीरदारचे दिग्दर्शक होते, किंवा श्रीकांत मोघे होते, बाळ कर्वे होते, सुधीर दळवी होते, म्हणजे खूपच सगळे जबरदस्त कलाकार होते. त्यांच्यामुळे मला पदार्पणातच ही अभिनय करणं ही गंमत नाहीये, ही जबाबदारी आहे, आणि या सगळ्यांच्या तोडी सोड असं आपल्याला काम करता आलं पाहिजे, ही जाणीव तेव्हा मला तिथे झाली. आणि अर्थातच साहित्यिक घरातली मुलगी असल्यामुळे मला वाटतं त्याचा जास्ती फायदा झाला मला, कारण ती भूमिका समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्या वाचनाची, आपण जे ऐकतो किंवा आपण ज्यांच्यात वावरतो, त्यामुळे आपलं एक व्यक्तित्व वेगळ्या पद्धतीने विकसित होत असतं. त्याचा मला नक्की फायदा झाला आणि तो होत राहिला. माझ्या संपूर्ण करिअरकडे बघितलं तर मिलिंद, तुम्ही आता म्हटलात तसं अनेकदा मला ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली आणि मी आनंदाने ती घेतली, कारण माझं खरोखरच इतिहासावर खूप प्रेम आहे. आमच्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या ते खरंच रक्तामध्ये आहे. त्यामुळे कधी कधी माझे सहकलाकार मला म्हणायचे की नको, मग तुला काही सोशल रोल्स मिळणार नाहीत. तर मी त्याची कधीही तमा बाळगली नाही. मी म्हटलं नाही मिळते, माझं काही हरकत नाही, जे मला आवडतं ते करण्यात मजा आहे. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की ब्रेड अँड बटर ठीक आहे, पण आपल्याला फार काही जेवायला लागत नाही. सो आपण जो मिळेल ते रोल स्वीकारण्यापेक्षा आपला चॉईस आपण राखून ठेवला तर आपल्याला हवं तसं करिअर आपण घडवू शकतो आणि आपण खुश राहतो, कारण आपल्याला हवं ते केलेलं असतं. सो माझ्या अख्ख्या मध्ये मी अनेक ऐतिहासिक भूमिका आवर्जून केल्या आणि साहित्यावर आधारलेल्या पण भूमिका मी पुष्कळ केल्या. अनेक माझ्या हिंदी मालिका या साहित्यावर आधारित होत्या, आणि मराठी मालिका किंवा हिंदी मालिका सुद्धा इतिहासावर आधारित होत्या. जसं मीराबाई असेल किंवा द्रौपदी ही अतिशय गाजलेली ज्ञानपीठ अवॉर्ड विनर प्रतिभा राय यांची ही कादंबरी होती, त्याच्यावर आधारित द्रौपदी. आणि हे सगळं करताना मला वाटतं मी माणूस म्हणून अधिकाधिक समृद्ध होण्याचा प्रयत्न केला. हो, म्हणजे ज्या तऱ्हेचं एक
तुमचं महत्वाचं असतंच. ऐतिहासिक भूमिका करताना वाचन जास्ती महत्वाचं असतं, कारण तुम्हाला त्या इतिहासाबद्दल, त्या काळाबद्दल समजावून घ्यायचं असतं. पण सोशल जेव्हा भूमिका, अवंतिकाचा उल्लेख केला असतो मृदुला, तर त्या अवंतिकाचा सुद्धा भूमिका साकारताना तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. किंवा माझी एक मालिका होती पूर्णतः हृदय हे, ती पण खूप प्रसिद्ध मालिका होती, मिनी सिरीज होती ती. पण त्याच्यामध्ये माझी जी भूमिका होती ती खूप एकदम साध्या हाऊसवाईफची होती. आणि मग मी त्याच्यात जे कपडे घातले होते, ज्या पद्धतीने मी वावरायची, ते मी त्यासाठी सुद्धा टिपिकल हाऊसवाईफ कशा असतात याचाही एक अभ्यास असतो. आणि मला वाटतं त्याचा अभ्यास हा सतत चालूच असतो आणि डोळे कान सतत उघडेच ठेवावे लागतात. आणि एखाद्या कागदासारखं किंवा स्पॉन्ज सारखं सगळं शोषून घ्यायला लागतं. ते कधी उपयोगी येईल हे खरोखरच सांगता येत नाही. पण म्हणजे इकडे ऐतिहासिक भूमिकांचाही जरी विचार केला तर इकडे रमाबाई पण केली आणि गोपिकाबाई, मीराबाई, त्यानंतर जिजाबाई, इथे सुद्धा किती वेगवेगळा अभ्यास करावा लागलेला असेल या विविध कॅरेक्टर्सचा. तो कशात आहे? मग कोण तुला जास्त करून या संदर्भात सांगायचं की तू स्वतःच त्या भूमिकेत शिरायची? पुस्तकं पुष्कळ आहेत, पण मला या बाबतीमध्ये नितीन देसाईंचा नक्की उल्लेख करावा असं वाटेल. नितीन देसाई जेवढे विख्यात कला दिग्दर्शक आहेत, तेवढाच पॅशनेट प्रोड्युसर आहे तो. आणि राजा शिवछत्रपती आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, नसेल पाहिली तर ती आवर्जून बघा. त्या मालिकेसाठी जेव्हा आम्ही तयारी केली तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलं गेलेलं जवळजवळ जगातलं प्रत्येक पान आणि त्यांच्यावर बनवली गेलेली प्रत्येक फिल्म ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कधी कधी ना एक पॅशनेट टीम जेव्हा जमते तेव्हा एकमेकांनी न वाचलेल्या गोष्टी दिल्या जातात, दाखवल्या जातात, सांगितल्या जातात आणि त्यातून एक उत्तम प्रकल्प तयार होतो. तसंच आता माझे जे फर्जंद आणि फतेह शिकस्त या 2 फिल्म्स आल्या आणि आता जंग जौहर नावाची पुढची फिल्म रेडी आहे. तर त्याचे सुद्धा त्यातले सगळे कलाकार, मुळात लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, हे सगळे इतिहासाला वाहून घेतलेली माणसं आहेत. आणि त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करताना तुम्ही जेवढे पॅशनेट असतात तेवढेच ते पण पॅशनेट असतात. त्यामुळे हा अभ्यास खूप सोपा होऊन जातो आणि खूप इंटरेस्टिंग होऊन जातो. हो. आणि मृणाल, मला असं वाटतं मधुरा ऐकते का? मधुरा तुम्ही ऐकताय? जॉईन झाल्या होत्या त्या? हो काय? बरं. मधुरा, तुमचं ऑडिओ, मृणाल, आपण कसं मधुरापर्यंत पोहोचू शकतो का? काही मेसेज टाकू? कारण की मला असं वाटतं त्या आल्या होत्या आणि मला म्हणजे नंतर आता दिसत नाहीये. ठीक आहे. बरं, आता विषय मला हा काढायचा होता की जसं मराठी मधल्या अनेक मालिका होत्या, त्याच्यानंतर चित्रपट, तिथला तर प्रचंड प्रेक्षक वर्ग आहे, पण त्याचबरोबर फारुख शेख आणि इरफान खान यांच्याबरोबरची श्रीकांत असेल आणि अनेक हिंदी मालिका असतील आणि त्याच्यातली सोनपरी एक वेगळीच दिसली. मग तो हिंदीचा जो अभ्यास आहे, भाषेचा जो अभ्यास आहे, तो कसा केला? स्वामी झाल्यावर लगेचच मला माझी पहिली हिंदी मालिका ऑफर झाली. त्याचं नाव श्रीकांत. आणि ही मालिका माझ्यासाठी खूपच महत्वाची होती, कारण त्यानंतरच माझा हिंदी मालिकांचा प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यात माझी पहिल्यांदाच टक्कर होती फारुख शेख आणि इरफान खानची. इरफान खान तेव्हा नुकताच NSG तून पास आउट झालेला होता आणि फारुख शेख हे तर तेव्हाचे जबरदस्त काय म्हणूया स्टार होते. आणि त्यांच्या बरोबर काम करायची एक एन्झायटी होती, भीती होती. आणि काय काय बरं करता येईल यासाठी असं वाटलं. कारण मिलिंद, आपण पुण्याचे लोक त्या काळात तरी म्हणजे गमतीने म्हणायचं तर मराठीतून हिंदी बोलायचो आणि बाकी सगळं फार चांगलं असलं तरी सुद्धा हिंदी आपलं तेवढं चांगलं नाही असं म्हटलं जायचं. आणि अनेक म्हणजे फार कमी कलाकार मराठीतले तेव्हा हिंदीमध्ये काम करायचे आणि प्रमुख नायिकेची भूमिका तर जवळजवळ फारच कमी तेव्हा अभिनेत्री होत्या की ज्या हिंदीत काम करायच्या. आणि माझे वडील या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर होते आणि ते म्हणायचे की जे करायचं ते बेस्टच केलं पाहिजे, त्यामुळे तू आधी हिंदी शिक, तुला असं नाही कोणी म्हणता का मराठीतून हिंदी बोलतो म्हणून. आणि मग त्यासाठी मी हिंदी शिकायला लागले. अगदी पद्धतशीर मी शिक्षण घेतलं हिंदीचं.
रोज जाऊन वाचन करायची मी. आणि माझ्या वडिलांनी तेव्हा हा आग्रह धरला नसता तर माझं हिंदी एवढं चांगलं झालं नसतं. आणि त्यानंतर मात्र अनेकदा मला गमतीने मराठीमध्ये असं म्हटलं जायचं की अरे मृणाल हिंदीत मराठी बोलते. त्यामुळे मला खूप गमत वाटायची, कारण मी मराठीपेक्षा ऍक्च्युली हिंदी मालिकांमध्ये जास्त काम केलेलं आहे. त्यामुळे मराठीकडे परत वळण्यासाठी 10-1 वर्ष मध्ये जावी लागली. मला वाटतं मधुरा झाली. मधुरा व्हिडिओ ऑन आहे का? करतीये तोपर्यंत. अच्छा ठीक आहे. ऑडिओ ऑन आहे, व्हिडिओ नाही. नाही का? बरं चालेल. पण तुम्ही आल्यात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि हो, मला कल्पना होती आणि एकदम अचानक ताईने कळवलं आणि मी घाईघाईने आले. आणि माझी मिलिंदला नक्की माहितीये की सॅटर्डे मॉर्निंग शांत आणि काय म्हणायचं घर अवस्थेमध्ये जाते युएस मध्ये. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचीच सॅटर्डे मॉर्निंग मला वाटतं अशीच असते. कारण ही लाईफस्टाईल आहे आणि सगळे कामं जे असतात ते सॅटर्डेला आटपायचे असतात. हो, ती मी सगळी भर करून आले. आता मी ऐकते ही छान गप्पा तुमच्या. सो मी आहे. ओके, तर मग आता आपण बोलतोच आहे. तर मृणाल आणि तुझे बहिणीबद्दल कसे तुमचे रिलेशन आहे? अगदी मैत्रिणी सारख्या आहात की काय? म्हणजे कसं तुम्ही एकमेकांचं हितगुज सांगत असता का, सुख दुःख? आणि कशा तऱ्हेनं मृणाल कधी ताई म्हणून कधी ओरडली आहे का? असं काही अनुभव सांगता येतील? मी नाही हो म्हणेल, त्यामुळे तिलाच सांगू देत. हो, तिला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो अशी आहेत. कधी चिडत असतील असं चेहऱ्यावरून कधी वाटतच नाही. नाही, ते तिचं कितपत चिडणं आहे फक्त मलाच कळतं. आणि ते प्रत्येक चिडण्याची प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. पण ती आता मला फोनवरनं पण कळायला लागली आहे. कारण फोन शिवाय दुसरं आमच्या मध्ये दरवर्षी भेटतो तेवढंच, पण तो रोजचा फोन त्याच्यातनं समजतं आज काय बरं चालू आहे. आणि रोजच्या फोनसाठी सकाळी मी तर छान आतुर झालेली असते आणि ती पण. आणि सध्या या काळामध्ये जेव्हा सगळे घरी आहेत तेव्हा आम्हाला भरपूर वेळ मिळतोय टू रिकनेक्ट अँड स्ट्रेंथन द कनेक्शन दॅट वी ऑलवेज हॅड. आणि ते बहिणी हे आहेच, ते नातं खूप फ्लुइड आहे. ते मी कधी मोठी बहीण बनेन, कधी ती लहान बहीण बनेल, आणि डिपेंड्स ऑन व्हॉट इज हॅपनिंग इन युअर लाईफ. पण खूप 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 घट्ट आणि खूप खूप इंटेन्स आणि खूप फ्लुइड असं नातं आहे. असं मला नाही वाटत की ताई तुला वेगळ्या शब्दात काही मांडावं असं वाटेल ग. बिलकुल. मला फक्त 2 ऍडिशन्स कराव्याशा वाटतील. तिने सांगितलं ते अगदी बरोबर आहे की कधी ती लहान होते, कधी मी लहान होते. आणि विशेषतः तिचं आता क्षेत्र असं आहे की ती मानसशास्त्रीय सल्लागार आहे. आणि त्यामुळे आमच्या आयुष्यातले अनेक कठीण प्रसंग गेल्या 2 वर्षात घडले. माझे वडील कॅन्सरने गेले. त्यावेळेला तिने पूर्ण कुटुंबाला मानसशास्त्रीय जो आधार दिला. त्यामुळे आता खरंच तीच आमची मोठी बहीण झाली असं मला कधी कधी वाटतं. सो पण हा तुमचा सगळ्यांचाच अनुभव असणार आहे. सध्या या करोनाच्या काळामध्ये सगळं कुटुंब एकमेकाशी फोननी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी बांधलं जातंय. आणि पुन्हा एकदा नात्यांचे ते सुंदर बंध तयार होत आहेत, ते घट्ट होत आहेत. खरंच म्हणजे लॉकडाऊनचा हा उपयोग म्हणजे असा एक पॉझिटिव्ह आपण त्याच्यात घेऊ शकतो नातेसंबंधाच्या दृष्टीनं. आणि दुसरं मला एक विचारायचं होतं की काय विशेष केलं या काही 3-4 महिन्यामध्ये? पुष्कळ वाचन केलं, पुष्कळ स्वयंपाक केला. युट्यूबवर पुष्कळ व्हिडिओज बघून पण स्वयंपाक केला. आणि बेकिंग का काय? बेकिंग केलं, कॉन्टिनेंटल काय खास? सगळ्या पद्धतीचं करून बघितलं. माझ्या घरी मासेहारी आहेत 2, माझा मुलगा आणि माझा. त्याच्यामुळे जास्त मांसाहारी पदार्थ ट्राय केले. पण अगदी पुरणपोळी सुद्धा झाली. मला हे सगळं आवडतं जे मी करते ते. आणि मला वाटतं मी जास्त माझी खाण्यातला इंटरेस्ट जरा वाढला या लॉकडाऊन मध्ये. कारण एरवी जे वजन
टेबलावर उभं राहून एवढंच खायचं, हेच खायचं आणि मग लगेच व्यायाम करायचा असं असतं. हा हे थोडं इझी झालं आणि हा वाचन मात्र खूप झालं आणि फॅमिलीशी कनेक्ट खूप छान झाला. कारण माझे सासरे नुकतेच वारले आणि माझ्या हम्म. सासूबाईंचं म्हणजे या पर्सनल गोष्टी आहेत, पण आमच्या हो हो क्षेत्रामध्ये तसं पर्सनल काही नसतं कारण लोकांना नाही नाही नाही. अरे तो पण मला कोणीतरी विचारलं की दोघं मला तर वाटतं लागलीच गेले ना, सासरे आणि वडील काही अंतरावर. काही महिन्यांच्या अंतरात गेले. त्याच्यामुळे आईला सांभाळणं, सासूबाईंना सांभाळणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनाही मला पुरेसा वेळ देता आला या लॉकडाऊनमुळे. हम्म. त्याच्यामुळे मुळात आपल्याला जे काही मिळतं की नाही ते त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली कसं बघतो हम्म. हे हम्म. शिकवलं या लॉकडाऊननी आणि आयुष्य पण प्रायोरिटाईज करायला शिकवलं की आपल्याला हम्म. आपली पहिली प्रायोरिटी काय आहे हम्म. हम्म. आणि त्याच्या खालची काय आहे आणि ह्या गोष्टी आता नाही केल्या तरी आपण कॅन वी डील विथ दिस करेक्ट नाही करेक्ट आता करेक्ट. आपल्याला म्हणजे समजा मी हम्म. कलाकार आहे आणि मला अमुक हम्म. गोष्टींची सवय आहे, मी हम्म. सतत काम करायची मला सवय आहे आणि मला आता नाही करायला मिळत आहे काम. हम्म. सो कॅन आय डील विथ दिस हा मी त्या प्रश्न स्वतःला विचारला आणि त्याचं उत्तरही मला मिळवता आलं याचा मला खूप आनंद आहे. हम्म. अगदी खरंय तर अगदी खरंय. दोन बहिणी इकडे आहेत त्यामुळे मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा हा मधुराच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्र एका उत्तम अभिनेत्रीला मुकला. बरं. कारण खरंच एकांकिका मध्ये फार छान छान कामं तिने केलेली आहेत. हा राईट. हो तर त्या अनुषंगाने मला विचारायचंय मृणाल की तू नाटकात फारसं म्हणजे केली आहेत का, पण नंतर नाटकामध्ये तुझा फारसा प्रवास झाला नाही. नाही मी नाटकात काम केलंच नाही खरं तर. खरंच राईट. कारण अगदी लहान वयातच स्वामी केलं, त्यानंतर लगेच श्रीकांत झालं आणि मग नंतर हा सिलसिला चालू राहिला आणि हम्म. त्यामुळे छोटा पडद्याने मला खूप जवळ केलं, मोठा पडदा त्याच्या पाठोपाठ चालून आला आणि मला वाटतं की कोणत्याही स्त्रीला ना एक संपूर्णत्वाचा ध्यास असतो, म्हणजे हम्म. तिला तिच्या आयुष्यातली नाती पण निभवायची असतात बरोबर. हम्म. आणि हम्म. त्याच्यासाठीही वेळ हवा असतो. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आहे मी अभिनेत्री पण मी इतरही बरंच काही आहे आणि मला ते पण व्हायचं आहे, राहायचं आहे आणि तेही जगायचं आहे. त्याच्यामुळे आय ऑलवेज हॅड माय टाइम विथ मी, माय टाइम विथ माय फॅमिली अँड फ्रेंड्स आणि त्यामुळे एक वेगळी समृद्धता माणसाला येते असं मला वाटतं आणि कामातला तोचपणा सुद्धा कमी होतो. त्यामुळे मी जाणीवपूर्वक मालिका इतक्या चालू होत्या, त्याच्यात चित्रपट चालू होते, त्यामुळे मी आणखी ऍडिशनल काम करेक्ट. खरंय. तर मधुरा, तुम्ही ऐकत असाल मग तुम्ही मिस करताय का या फील्डला? मधुराचं ना ऑडिओ बंद झाला वाटतं. ठीक आहे. तर आता विषय मृणाली खाण्याचा निघाला आहे. आता एक म्हणजे मुंबईहूनच मला प्रश्न विचारलाय थिएटरमुळे प्रज्ञा गोपाले यांनी. तर हे वजन जे इतकं फिटनेस, वजन मेंटेन करणं, स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष देणं, कारण इतकं सोपं नाहीये. त्या काळात तर तू पुण्याला असायची, सतत शूटिंगची धावपळ आणि सगळ्याच विविध गोष्टी. तर कशा तऱ्हेने स्वतःची दिनचर्या असते तुझी? ताई तुझ्याशी बोलतात ना, मी मध्येच दुसरं काहीतरी केलं त्यामुळे प्रश्न हो, मला हो, असेल तर तो हो. मिस झालाय. नाही, नाही, नाही. आता ताईलाच विचारलं मी. हा हा म्हणजे फिटनेस विषयी सगळे फारच कौतुक करतात. माझं कनेक्शन बंद झालं होतं. मध्ये हा कधी आणि माझा मला connection गेलं. माझा एक नाही. मित्र आहे इथे US हां, मध्ये आणि तो हां, हां. तिच्या फिटनेस आणि तिच्या सतत गेली अनेक वर्ष इतकं नितळ, सुंदर आणि प्रसन्न दिसत असण्याबद्दल मला विचारतो की वो कौन सी चक्की का आटा खाती है? अच्छा. आणि मला खूप हसू येतं. सो ताई तू सांग गं जरा, कौन सी चक्की का हां. आटा खाती हो तुम? नाही मी सगळेजण एका चक्कीचा आटा खातो आपण. फक्त काही गोष्टी आहेत त्या ज्या करायच्या नाहीत फारशा त्या मी नाही करत. ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचं त्या कोणत्या गोष्टी आपण जास्ती करतो आणि त्या नाही केल्या तरी चालतील किंवा कंट्रोलमध्ये करायला पाहिजे. आणि व्यायाम ही जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती मी रोज करते. त्यामुळे आणि मी मगाशी मला वाटतं थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुम्हाला आवडतं हो. काम जर तुम्ही केलं ना
तर ते तुमच्या चेहऱ्यावर हा. दिसतं. इफ यू आर हॅपी विथ युअर प्रोफेशन, इफ यू आर हॅपी इन युअर फॅमिली, इफ यू आर हॅपी ऍज अ ह्युमन बिईंग, तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकत असाल आणि तुमच्या आवडीनिवडी जपू शकत असाल, तर आय थिंक यू लुक गुड. आणि बाकी सगळं तर देवाची कृपा आहे, दुसरं काही नाही. नाही पण त्यासाठी म्हणजे स्वतःला मेंटेन करणं यासाठी पण प्रचंड मेहनत असणारच. कारण इतकं आय थिंक धकाधकीचं लिखाण. मेहनतीपेक्षा ना इट्स अबाउट कन्सिस्टन्सी. म्हणजे रोज हा करायचं त्याला फक्त महत्व आहे, बाकी काय न नाही. विसरता आय थिंक व्यायाम माय करणं. एंटायर फॅमिली इज इनटू दॅट. वा. आणि हे सगळं करत असताना लिखाण म्हणजे आता ऍक्टिंग तर आहेच हा भाग, कधी कधी दिसण्याकडे आपलं लक्ष असतं, पण लिखाणासाठी लागणारी शांतता ही कशी मिळवतेस मग? कितीतरी म्हणजे मी मासिकांमध्ये तुम्ही हे होता, एडिटर होता, तनिष्कामध्ये एडिटर होता, कशा तऱ्हेनं मग लिखाणाला वेळ देता आणि केव्हा देता? रात्री? असं ठरवून वेळ प्रत्येक वेळी काढता येतोच असं नाही. लॉकडाऊन मध्ये मात्र आता असा वेळ मला हम्म. काढता आला आहे, मला खूप आनंद हा हा. वाटतो. पण कुठेही लिहिलेलं आहे, सेटवर लिहिलंय, प्रवासात लिहिलं आहे. तो टाइम नो बाय. आणि तुम्हाला जेव्हा कळतं ना की ही म्हणजे वृत्तपत्रामध्ये अमुक वेळेला तुम्हाला ते प्रत्येक ऑडिओचा थोडा हे आलाय. मृणालचा बहुतेक परत आणि हा हा पण पाळायला प्रॉब्लेम पाहिजे. आली परत. सो कुठेतरी हे स्वतःवर निबंध घालून घ्यायला लागतात. निर्बंध आणि आहे. हो हो. असं लेखन होत नाही. पण आता लॉकडाऊनच्या काळात मात्र मी अगदी बैठक मारून रोज सकाळी 10 ते 1 वेळ लिखाणासाठी ठेवलेला आहे आणि ते मी करते. माझं मलाच कौतुक वाटतंय की हे मी करू शकते. खरंय. पण केवळ मला सध्या इतर व्यवधान नाही म्हणूनच. हो. आता हे लिखाणावरून मला एक लक्षात आलं, म्हणजे मला तुझ्या दिग्दर्शनाकडे तर तुमच्या वळायचंच आहे, पण एक महत्वाचं म्हणजे मला आठवतं की माचीवरला बुधा म्हणजे आप्पांची ती कादंबरी होती आणि त्यावेळेस मला वाटतं आई वीणा देव यांनी एकदा म्हटलं होतं की हा जो बुधा होता ते आप्पाच होते. म्हणजे हे जे एक अद्वैत आहे निसर्ग आणि एकूणच मानव आणि ते धकाधकीचं जीवन, कुठेतरी शांती हवी होती. तर हे जे आयुष्यभर धकाधकीचं जीवन झालंय असं स्वतःला कुठे शोधतेस का? आणि अशा प्रकारची काही कादंबरी लिहिण्याची तुझी इच्छा आहे का? खरं तर लेखन आपण आता बोललो त्याच्याविषयी. मी काही लेखक वगैरे नाहीये. जे मला अनुभव येतात ते केवळ काय म्हणूया सेलिब्रिटी गेस्ट म्हणून ते कागदावर उतरवणं, इथून माझी सुरुवात झाली. आणि मात्र मला असं वाटलं की अभिनेत्री म्हणून मी माझे दिग्दर्शक किंवा लेखक यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवते. पण माझ्या मनातलं जे काही आहे ते सांगण्यासाठी मात्र मला लिखाण केलंच पाहिजे. आणि म्हणून मी लिहायला लागले. आणि म्हणूनच खरं तर मी माझ्या पहिल्या चित्रपटाची कथा सुद्धा लिहिली, प्रेम म्हणजे प्रेम असतंची. पण तसा विचार करायचा झाला तर लिखाण ही एक अशी गोष्ट आहे की ज्यातून तुम्ही बघितलेल्या किंवा अनुभवलेल्या अनेक गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवू शकता. पण त्यासाठी खूप साधनेची गरज आहे. म्हणजे कागदाला पेन लावलं म्हणजे तुम्ही लेखक झाला तसं अजिबातच नाही. मी सध्या स्वतःला तरी तसंच समजते की अजून मी त्या क्षेत्रामध्ये धडपडते आहे. पण सिद्धहस्त लेखक होण्यासाठी खूप खूप तपस्येची आवश्यकता असते. आणि माझ्या आजोबांच्या बाबतीत विशेषतः सांगायचं तर माचीवरला बुधा काय किंवा मुंबई काय, जैत्रेजेत काय, त्यांच्या किंवा कादंबरीमय शिवकाळ काय, या त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या ह्या विलक्षण वेगळ्या वेगळ्या आहेत एक दुसऱ्यापासून. म्हणजे कादंबरीमय शिवकालच नुसता घेतला तर त्याच्यात जवळजवळ 50 बोली भाषा त्यांनी वापरलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या. म्हणजे हा जो लेखकाचा एक काय म्हणूया जबरदस्त प्रतिभा असते किंवा टॅलेंट असतो, ते विलक्षण आहे. म्हणजे तो दैवी स्पर्श असतो असं मला नक्की वाटतं. आणि माचीवरला बुधाचा उल्लेख केलास तसा निसर्गाची ओढ त्यांना खूपच होती. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये निसर्ग डोकावतो काय, निसर्ग सगळ्यात महत्वाचं स्थान पटकावून बसलाय. पडघवली असेल किंवा जैत्रेजेत असेल किंवा माचीवरला बुधा तर आहेच, किंवा वाघरू सारखी कादंबरी असेल जी राजगडावरच्या एका वाघासंबंधीची आणि तिथल्या एका कुटुंबाच्या स्नेहासंबंधीची कहाणी आहे, किंवा रांधुली सारखी कादंबरी असेल, त्यातली नायिका तर मुंबईच्या जंगलात लग्न करून येते आणि तिला ते निसर्ग तिथला आणि ते मोकळं ढाकळं
जगणं याची इतकी विलक्षण ओढ आहे की ती रमूच शकत नाही इथे. हाच त्या कादंबरीचा मुख्य धागा आहे की प्रेमाची माणसं असली तरी सुद्धा या बकाल शहरांमध्ये राहणं आणि निसर्गाचा जो भणाण वारा अंगावर घेत मुक्तपणे राहणं, या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत आणि याचा अनुभव अप्पांच्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला सतत येतो. किती म्हणजे तुझ्या बोलण्यामध्ये देखील त्या साहित्य असं ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणजे केवढा तो अभ्यास आहे. म्हणूनच तो भूमिकांमध्ये अभ्यास जाणवतो मृणाल तुमच्या. आता मला दिग्दर्शनाकडे वळायचंय की ज्या तऱ्हेनं विविध म्हणजे आता आपण रमा माधवकडे येऊ, कारण आता आपण या सर्व भूमिकांबद्दल बोलतो ऐतिहासिक. तर रमा माधवचा जर का विचार केला तर तुम्ही पुणेकर आणि शनिवार वाडा हा तुमचा अभिमान, तर शनिवार वाडा जागवतानाच्या काही आठवणी आहेत का? शनिवार वाडा हा खरोखरच सगळ्या पुणेकरांचा अभिमान आहे आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की शनिवार वाडा आतून उद्ध्वस्त झालेला असला तरी शनिवार वाड्याच्या त्या बाहेरच्या भिंती, तट, बुरुज हे अजूनही जसेच्या तसे आहेत. तो जो मोठा दरवाजा आहे की ज्याच्या पुढे प्रत्येक वेळेला मला अजूनही गेलं की असं वाटतं की बापरे किती मोठा हा दरवाजा आहे. तर तो खरोखरच आमच्या सगळ्यांसाठी अभिमान आहे. त्या शनिवार वाड्यावरनं जाता येताना आम्हाला पुण्याचा इतिहास आठवतो, पेशव्यांचा इतिहास आठवतो आणि पेशव्यांनी या पुण्यातूनच अख्ख्या भारतावर कसं एकेकाळी साम्राज्य गाजवलेलं होतं ते आठवतं. बाजीराव पेशवे आठवतात, त्यांचा पराक्रम आठवतो. इतकं प्रचंड नाट्य त्या शनिवार वाड्यामध्ये पुढे सुद्धा घडलेलं आहे. माधवराव पेशवे तर अर्थातच आठवतात. पानिपत साठी निघालेले आपले सैनिक आठवतात. पराभूत होऊन आलेले आपले सैनिक आठवतात. किंवा या रमा माधव या माझ्या चित्रपटामध्ये दाखवलेल्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत की ज्या लग्न करून अत्यंत कोवळ्या वयामध्ये त्या शनिवार वाड्यात आल्या आणि तिथेच त्यांची आयुष्य बहरली, काही लोकांची कोमेजली आणि त्यांची कदाचित अंत्ययात्रा सुद्धा तिथूनच निघाली असेल. कित्येक स्त्रियांचं केशवपण तिथे झालं असेल की म्हणजे इतक्या गोष्टी त्या शनिवार वाड्यात घडल्या. मस्तानीचा अख्खा एपिसोड तिथे घडलेला आहे. त्याच्यामुळे काय काय पाहिलंय त्या शनिवार वाड्याने असं नेहमीच माझ्या मनात यायचं. आणि स्वामी मालिकेमध्ये रमाबाईंची भूमिका केल्यानंतर कुठेतरी तिला संपूर्ण न्याय आपण अजून देऊ शकलो नाही होते. कलाकार म्हणून जेवढी भूमिका माझ्या वाट्याला आली ती मी सादर केली होती तेव्हा, पण तरीही या प्रत्येक स्त्रीवर एक चित्रपट काढावा इतकी त्यांची रोमांचक जीवन कहाणी आहे. रोमांचक. आणि यावरच आता माझा असा प्रश्न आहे की या ज्या विविध स्त्रिया आहेत आणि त्याचा तुम्ही अभ्यास केलाच आहे, तर त्यावेळेसच्या स्त्रिया म्हणजे प्रत्येक वेळेस कादंबरीकारांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिलाच आहे का? आणि किंवा एक प्रकारे वेगळ्या तऱ्हेनं या भूमिकेकडे बघायला पाहिजे होतं. मला असं वाटतं रमा माधवच्या वेळेस तुमच्याच मुलांनी म्हटलं होतं की आपण रमाच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. तर त्यावेळेसच्या स्त्री जीवनाविषयी आणि भूमिका आणि आत्ताचं स्त्री जीवन आणि आत्ताची परिस्थिती याविषयी काय भाष्य करशील? मला वाटतं की तेव्हाच्या स्त्रिया सुद्धा या पुष्कळ आधुनिक होत्या. म्हणजे आता रमा माधव मध्ये मी 4 प्रातिनिधिक स्त्रिया दाखवल्या आहेत. एक तर रमा, कारण ती नायिका आहे त्या चित्रपटाची. तिने हा स्वतःचा निर्णय घेतला की पतीच्या नंतर मला जगायचं नाहीये. पेशव्यांच्या घरामध्ये तशी कोणतीही प्रथा नसताना ती त्यांच्या बरोबर सती गेली. हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि तो अत्यंत धाडसाने तिने निभावला. म्हणजे रमाबाईंचा सतीचा प्रसंग पाहणाऱ्या एका तेव्हाच्या ब्रिटिश माणसांनी लिहून ठेवलेला आहे की काय विलक्षण बाई होती ती. स्वतः चितेवर शांतपणे चढली. 22 वर्षाची होती आणि तिने स्वतःच्या चित्र अग्नी दिला. हे किती विलक्षण आहे. म्हणजे आजही अंगावर काटा येतो किंवा गोपिकाबाई सारखी स्त्री होती जिला राजकारणामध्ये विलक्षण रस होता आणि इतकी आपण इंग्लिशमध्ये हेडस्ट्रॉंग म्हणतात तशी हेडस्ट्रॉंग होती ती की माधवरावांचं आणि तिचं जेव्हा तिच्या भावावरनं भांडण झालं तेव्हा त्या कायमचा शनिवार वाडा सोडून गेल्या. त्यानंतर माधवरावांचा मृत्यू झाला, नारायणरावांचा मृत्यू झाला, तरीही स्वतःची 2 मुलांचे मृत्यू होऊनही ती स्त्री परत कधीही आली नाही शनिवार वाड्यात परत, किंवा तिने त्या मुलांचं कधीही तोंड सुद्धा पाहिलं नाही. ती हेडस्ट्रॉंग बाई असणार. किंवा पार्वतीबाईंसारखी बाई जिचा पती पानिपतच्या युद्धामध्ये गायब झाला आणि तिने सांगितलं की तुम्ही मला हे सिद्ध करा की ते मृत्यू पावलेले आहेत तरच मी विधवा म्हणून जगेन.
नाहीतर मी त्यांच्या नावाचं कुंकू लावणार, मी सौभाग्य लेणी घालणार. हा त्या काळाच्या मनाने किती मेजर डिसिजन आहे. किंवा आनंदीबाई सारखी स्त्री जिच्याबद्दल फार कमी माहिती आहे आपल्याला, तिने राघोबा दादांच्या अनेक अनावरस मुलांचा कित्येक वर्ष सांभाळ केला होता. तो आपल्याला किती कमी माहिती आहे या बायकांच्या बाबतीमध्ये. तर या तर त्या फेज मधल्या 4 बायका आहेत, पण इतर अशा अनेक स्त्रिया त्या काळात होऊन गेल्या की ज्यांच्याविषयी आपल्याला खरंच काही माहिती नाही, त्यांच्याविषयी लिहिलं गेलं नाहीये, फारसा अभ्यास झाला नाहीये फारसा. तर हे कुठेतरी यायला पाहिजे लोकांच्या समोर. त्यामुळे मला आजच्या स्त्रियांचंच रूप दिसतं त्यांच्यात, किंवा जिजाबाई साहेबांची भूमिका मला इतक्या वेळा करायला मिळाली आतापर्यंत. मला असं वाटतं की ही स्त्री किती विलक्षण आहे. म्हणजे तिचं स्वप्न स्वराज्य आहे. तिने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, तिने ठरवलं की आपल्याला स्वराज्य काही करून मिळवलंच पाहिजे, त्यासाठी तिने प्रयत्न केले. तिने स्वतःच्या मुलाच्या डोक्यामध्ये ते स्वप्न पेरलं. आणि मला याच्यात एक छोटा गमतीचा किस्सा सांगावासा वाटतो की विराजस आमचा मुलगा माझ्याबरोबर शूटिंगला यायचा राजा शिवछत्रपतीच्या. आणि एक दिवस तो दिवसभर माझ्या बरोबर होता आणि मी त्याला घरी आल्यावर म्हटलं, का रे कसं वाटलं तुला? मला म्हटलं की आई, शिवाजी महाराज का झाले ते मला कळलं. ते असे झाले याच्यात काहीच विशेष नाहीये. तर आय गॉट लिटिल शॉक. म्हटलं अरे बापरे, हा जरा जास्तच बोलतोय मुलगा आपला, त्याचा जरा थोडा अभ्यास घ्यायला हवा. मी त्याला म्हटलं का तू असं म्हटलंस? त्यामुळे मी आज दिवसभर बघत होतो त्या छोट्या शिवबाला, तू सकाळी उठल्यापासून दूध प्यायला देताना स्वराज्य, जेवायला घालताना स्वराज्य, दुपारी त्याला घोड्यावरनं फिरवते, संध्याकाळी परत त्याला स्वराज्य, परत त्याच सगळ्या कहाण्या सांगायच्या, त्याचीच वर्णन करायची, झोपतानाही तेच, त्याच्या स्वप्नातही तेच येत असणार. त्यामुळे मोठा झाल्यावर त्यांनी स्वराज्यच मिळवलं, याच्यात काय विशेष आहे? तर मला एवढी गंमत वाटली की एवढ्या लहान मुलांना हे समजतं की आई जे सतत बोलते, जो ध्यास आई घेते किंवा वडील घेतात, तोच ध्यास मुलांचा बनतो. यातून कुठेतरी आपण सुद्धा धडा घेण्यासारखा आहे. म्हणजे आपण काय बोलतो तेच आपली मुलं ऐकतात, तेच आपली मुलं, त्यांच्या कानावर तेच पडतं. आपण जे बोलतो, जे वाचतो आणि ज्याचा विचार करतो आणि घरात जी चर्चा होते, यालाच संस्कार म्हणतात. म्हणजे काही याच्यापेक्षा फार वेगळं नसतं. आणि जिजाबाई साहेबांनी अत्यंत पॅशनेटली एक संस्कार आपल्या मुलावर केला आणि त्याचंच फळ म्हणजे ज्या स्वराज्यात आपण जन्माला आलो आहोत ते स्वराज्य. तर असा ध्यास घेणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. ताराराणी सारखी स्त्री असेल किंवा झाशीची राणी सारखी स्त्री असेल, स्वातंत्र्य सेनानी कितीतरी स्त्रिया आहेत. त्यामुळे ही सगळी चरित्र खरं तर आपण वाचली पाहिजेत आणि त्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे. आपण मुलांना पालक म्हणून काय शिकवतो हे पण फार महत्वाचं असतं, नाही का? मला एक शनिवार वाड्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की काही वर्षांपूर्वी शनिवार वाड्याची पुनर्बांधणी किंवा रिकन्स्ट्रक्शन करण्याबाबत काही विचार झाला होता की पूर्वीचं ते वैभव, म्हणजे मी आत्मन्न म्हणतोय, बाहेरनं तो इंटॅक्ट आहे, आत्मन्न जी पडझड झाली होती, तर त्या संदर्भात काहीतरी एक उपक्रम कुणीतरी हाती घेतला होता की त्याची पुनर्बांधणी करावी आणि जेणेकरून आपल्या म्हणजे आत्ताच्या पिढींना आणि पुढच्या पिढींना की ते वैभव कसं होतं, काय होतं ते पाहायला मिळेल. तर ते कुठेतरी थांबलं का, किंवा त्या संदर्भात काही माहिती आहे का, किंवा तुला काही सांगता? दुर्दैवानी अशी अनेक कामं सुरू होतात आणि थांबतात आणि त्याचा पुरेसा पाठपुरावा केला जातोच असं नाही दरवेळी. पण मला फक्त नकारात्मक इथे बोलायचं नाहीये. मी स्वतः अनेक अशा संघटनांशी संबंधित आहे आणि त्यांच्या संपर्कात आहे की जे हल्ली गड किल्ले सुरक्षा, स्वच्छता या बाबतीमध्ये काम करत आहेत आणि त्याच्यात अनेक तरुणांचा सहभाग आहे. मला फार आनंद होतो की असे गडप्रेमी, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आता वाढत आहेत. म्हणजे लोकांना असं वाटतं की आपण इतिहासापासून दूर चाललोय, आपल्याला माहिती नाही. पण असाही एक वर्ग इथे तयार होतो आहे की जो आता शासनाचा मदत मिळण्याची वाट पाहत नाही. या अत्यंत प्रायव्हेट अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, पण त्या किल्ले सफाईचं काम अत्यंत मनपूर्वकतेने करतात. काही किल्ल्यांवर दरवाजे बसवले गेले आहेत, काही किल्ल्यांवर ज्या तोफा इतस्ततः पडल्या होत्या त्या तोफांची त्यांनी पुनर्रचना केलेली आहे आणि किल्ले लोकांना बघता यावेत यासाठीची माहिती देणारी सुद्धा अनेक माणसं आता उपलब्ध आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. कारण कोणी करत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा कोणीतरी सुरुवात करणं अत्यंत महत्वाचं असतं आणि त्याची सुरुवात होते आहे आणि पुष्कळ लोक त्याला जॉईन होत आहेत, त्याचा मला खूप आनंद.
अगदी खरं. इथे मला फक्त आपल्या फेसबुक लाईव्हला पण खूप जण जॉईन झालेले होते, होत आहेत आणि सगळ्यांनी छान छान प्रतिक्रिया पण दिली आहे. मधुरा पेठे, निलेश शेवडे, त्याच्यानंतर चित्रलेखा पोतनेस, मिलिंद भागवत, हाय सगळ्यांना. आणि अर्थात आणि हे जे चाहता वर्ग आहे हा मृणाल तुझाच आहे. आता आपण म्हणजे जसं आता मला मिलिंदनी पण म्हटलं होतं की त्या काळात किती म्हणजे बांधणी ज्या तऱ्हेनं होती किल्ल्याची, ती किती कठीण आहे त्या प्रकारची बांधणी. आता शक्यच नाही. म्हणजे किती वेगळ्या तऱ्हेचे ते लोक असतील मृणाल. हो, अतिशय वेगळ्या तऱ्हेचे, पण किती तंत्रज्ञान पण किती उत्तम होतं. गोवळकोंडाचा किल्ला जर तुम्ही बघितला असेल, हो. किंवा एकंदरच तेव्हाचं जे वास्तुशास्त्राचं काम होतं, हा. शिवाजी महाराजांचा सुद्धा त्याच्यावरचा किती सखोल अभ्यास होता हे अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे. किंवा पेशव्यांनी केलेली पाणी व्यवस्था पुण्याची ही अजूनही चालू आहे. कात्रजचा तलाव असेल किंवा तिकडनं जे त्यांनी पाणी वाहून आणण्यासाठी शनिवारवाड्यापर्यंत आणि जवळजवळ अख्ख्या पुण्यामध्ये हे म्हणजे अक्षरशः तोंडाबोटं घालण्यासारखं आहे. किंवा जिजाऊ साहेबांनी पुण्यातला आंबील ओढ्याचा जो भाग आहे तो सगळा बांधलेला होता. त्यामुळे एक संपन्न असं गाव निर्माण करण्याकडे या सगळ्यांचा कल होता. ज्या ज्या वेळेला परकीयांचं आक्रमण झालं नाही, त्या वेळेला विशेषतः नानासाहेबांच्या काळामध्ये, माधवरावांच्या वडिलांच्या काळामध्ये पुष्कळ पुण्याला स्थैर्य मिळालेलं होतं. आणि तेव्हा कुठल्याही चढाया झाल्या नव्हत्या, आक्रमणं झाली नव्हती, लढायाही फारशा झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्या काळामध्ये पूर्ण जे काही वसवलं, पर्वती तेव्हा ते मंदिर तेव्हा बांधलं गेलं, सारसबागचं मंदिर तेव्हा बांधलं गेलं, चतुशृंगी, असे पुण्यामध्ये तर इतके ऐतिहासिक गोष्टी आहेत अजूनही. आणि त्या सगळ्यांची व्हिजिट करायची म्हटली तर आपल्याला खरोखरच महिना पुरणार नाही, अशा अजूनही स्थळं पुण्यामध्ये आहेत. मिलिंद, आपण पुष्कळ पाहिली असतील. तसं मग आता पुणेकर का मुंबईकर, काय म्हणजे कुठे अडकले? मुंबईकर. काय जन्मभूमी पुणे आहे आणि कर्मभूमी मुंबई आहे, त्याच्यामुळे. हो. पण मुंबई खरंच प्रेम देते सगळ्यांना. म्हणजे आम्ही इथून सुद्धा मुंबईला फार मिस करतो. म्हणजे मी बेसिकली नागपूरची असली तरी मुंबईला फार मिस करते. कारण मुंबई शहराचं स्पिरिटच वेगळं आहे. खूप वेगळं आणि 24 तास जागी असलेली ही नगरी आहे. आणि मला वाटतं की बऱ्यापैकी ऍटिट्यूडलेस आहे. हो. चांगल्या अर्थाने. म्हणजे ती सगळ्यांना सामावून घेते, ती सगळ्यांना संधी देते, आणि ही मुंबई सगळ्यांना प्रेम सुद्धा देते. वेळप्रसंगी मदत पण करतात. मदत पण करते, प्रश्नच नाही. खरंच. तर आता हा आपण दिग्दर्शनाकडे मगाशी आलो होतो. तर अनेक म्हणजे दिग्दर्शकांबरोबर काम केलंस, तर त्यांचा काही स्वतः दिग्दर्शन करताना त्याचा काही फायदा झाला का? आणि कुठले दिग्दर्शक तुला खास भावले? अर्थातच खूप फायदा झाला. कारण मला अगदी सुरुवातीपासून, म्हणजे मी स्वामीचा उल्लेख आपण सारखा करतोय तेव्हापासूनच मला कॅमेराच्या मागे डोकावून पाहायची फार आवड होती. आणि त्यामुळे माझं कुठेतरी फोकस सतत तिथे असायचा आणि ते समजावून घ्यायला आवडायचं. आणि कथा मांडायची एक मनापासूनची इच्छा, या सगळ्यातून दिग्दर्शनाची सुरुवात झाली. खरं तर थोडंसं दडपण होतं मनात, कारण माझे जे समकालीन कलाकार आहेत त्या सगळ्यांमध्ये मी तशी लहान त्या पिढीमधली. आणि असं असूनही पहिला त्यांच्यातला दिग्दर्शकीय प्रयत्न हा मी केला आणि मला सगळ्यांनी मनापासून खूप साथ दिली. पण सुरुवातीला त्यांना असं वाटत होतं, अच्छा मृणाल डिरेक्शन करणार, बर, असं एक सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं. पण मला विशेषतः गुंतता हृदय नंतर असं वाटलं की खूप वर्ष झाली आता मी इतरांच्या कहाण्यांमध्ये काम करते. मला आता विशेषतः तनिष्काचा तू मृदुला मगाशी उल्लेख केलास, तर अनेक असे प्रश्न माझ्या मनामध्ये होते जे मला मांडायचे होते. आणि विशेषतः व्हॉट्सअपवर आणि विशेषतः व्हॉट्सअपवर जी स्त्री पुरुषांच्या नात्याबद्दलची सततची टिंगल तेव्हा सुरू झाली होती. नवीन व्हॉट्सअप सुरू झालं होतं तेव्हा, आणि सतत फक्त या रिलेशनशिप बद्दल विनोदच यायचे. आणि मला ते कुठेतरी फार फील झालं होतं की हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात गंभीर आणि काय म्हणूया ज्याचा सतत विचार करावा लागतो, आणि ज्याला एखादं रोप तुझ्या मागे बघ आत्ता आहे मृदुला, तसं ते एक झाड असतं. आणि त्या झाडाला कसं आपण रोपाला सारखं पाणी घालून त्याला छान जीवन द्यावं लागतं, जरा पानं खराब झाली तर ती काढून टाकावी लागतात. तसं लग्न संस्था ही एक सिरियस संस्था आहे. आणि त्याचं पावित्र्य हा
जरा जुना शब्द झाला, पण सँटिटी म्हणूया आपण, ती आपल्याला टिकवावी लागते, प्रयत्नपूर्वक टिकवावी लागते. आणि त्यासाठी नवरा आणि बायको दोघांनाही प्रयत्न करावे लागतात आणि ते जन्मभर करावे लागतात. म्हणजे आताची पिढी तर वी कांट टेक इच अदर फॉर ग्रांटेड लाईक एल्डर जनरेशन. असं असताना सतत काय विनोद करायचे या लग्न संस्थेबद्दल, असं मला फार फील झालं ते. आणि त्यातच माझ्या वडिलांनी मला एक संस्कृत सुभाषित ते नेहमी सांगायचे, वेगवेगळ्या निमित्ताने. त्यांना फार आवड होती कोश आणि संस्कृती कोश आणि वेगवेगळ्या म्हणी आणि सुभाषित. तर तसं एक संस्कृत सुभाषित त्यांनी मला सांगितलं की कन्या वर्यते रूपम, म्हणजे लग्नाच्या या सगळ्या बाजारामध्ये मुलगी कशाकडे बघते तर मुलगा दिसायला कसा आहे, माता वित्तम, आई काय बघते तर मुला नोकरी कुठे आहे, शिरस्थावर आहे की नाही मुलगा, पिता श्रुतम, वडील बघतात की कोणतं खानदान आहे त्या मुलाचं, त्याची कोण आहेत आई वडील, काका चुलते. कन्या वर्यते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति, म्हणजे नातेवाईक असतात ते विचारतात की कोणाचा मुलगा आहे, कुठल्या कुळातला आहे, कोण आहेत वाडवडील. आणि सगळ्यात शेवटची ओळ महत्वाची आहे की कन्या वर्यते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति आणि भोजनम इतरे जना. आपण फक्त जेवायला जातो आणि कधी कधी अमेरिकेहून पण येतो लग्नासाठी. आणि जगातून आपण आपल्या ओळखीच्या लोकांच्या कुटुंबियांच्या लग्नाला जात असतो आणि प्रचंड खर्च करत असतो, देणी घेणी, आणि कोणी काय आहेर केला आणि कोणी कोणाला काय गिफ्ट दिल्या आणि कुठे लग्न झालं, मानपान, या सगळ्यात आपल्याला रस असतो. पण त्या मुलाचं आणि मुलीचं जे जीवन दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणार आहे त्यात या सगळ्याचा काहीही संबंध नसतो. म्हणजे हे सगळे आपल्यासाठी आहे, बाकीच्या लोकांसाठी, इतरे जनासाठी आहे हे सगळं. पण त्या दोघांना ते लग्न टिकवण्यासाठी आणि ते चांगलं वाढवण्यासाठी, त्या लग्नात टिकण्यासाठी त्यांनाच प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न आयुष्यभर करावे लागतात. टू ग्रो विथ इच अदर, हे खरं लग्नाचं स्वरूप आहे आणि ती अपेक्षा आहे चांगल्या लग्नाकडनं. तर हे कुठेतरी मला सांगायचं होतं, म्हणून मी प्रेम म्हणजे प्रेम असतं ची कथा लिहिली. आणि मी मंगेश पाडगावकरांना फोन करून विचारलं की तुम्ही असं म्हटलंय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, पण आता आम्हाला आजूबाजूला इतक्या विविध कथा ऐकू येत आहेत, तर ते प्रेम म्हणजे प्रेम असतं ठीक आहे, पण तुमचं आणि आमचं सेम असतं हे काय एवढं मला पटत नाहीये. तर मी एक पुढे प्रश्नचिन्ह आणि एक उद्गारवाच्य चिन्ह देते की प्रत्येकाचं खरं म्हणजे थोडं थोडं वेगळं असतं आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात असं मला म्हणायचंय या चित्रपटातून. आणि त्यांनी उदार मनाने मला परवानगी दिली होती की नाही कर कर तू, आणि हाही मुद्दा तुझा बरोबर आहे, आमच्या वेळेला तसं सेम असायचं ग, मला त्या पद्धतीने सांगितलं होतं. तर अशी चित्रपटाच्या लिखाणाची सुरुवात झाली आणि ते लिहिल्यावर मी माझ्या जे कलाकार माझ्या डोक्यात होते त्यांना वाचून दाखवली कथा आणि त्यांना ती खूप आवडली. आणि मला आनंद होतो की अगदी मोहन आगाशे, स्मिता तळवलकर, सुहास जोशी यांच्यापासून ते सचिन खेडेकर, पल्लवी जोशी आणि सुनील बर्वे या सगळ्यांना हे खूप आवडलं. आणि त्यात ज्या विषयांना स्पर्श केला होता, डिवोर्सेस असतील किंवा लेट मॅरेजेस असतील किंवा पुनर्विवाह असेल, या सगळ्या विषयांना या चित्रपटामध्ये स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. 4 पिढ्यांचा विचार केला होता की प्रत्येक पिढीला लग्न म्हणजे काय वाटतं, आणि अजूनही कॅलिडोस्कोप सारखी प्रत्येकाची लग्नाची आणि सहजीवनाची कल्पना ही वेगळीच आहे. हे मांडण्यासाठी खरं तर पहिला चित्रपट लिहिला आणि त्याला यश मिळाल्यावर लगेच पुढचं पाऊल टाकलं. आणि मग तिसरा चित्रपट रमा माधव नंतरचा टी अँड टी, याची मात्र एक वेगळी कहाणी आहे. विराजसला ही हा चित्रपट लिहिण्याची ऑफर आधी आली. विराजस हा ट्रेंड स्क्रीन प्ले रायटर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी आधी हा चित्रपट लिहिला आणि नंतर तो दिग्दर्शनासाठी माझ्याकडे आला, त्यामुळे ही उलटीच गंमत झाली. आणि त्याच्या बरोबरीने हा एक यंग विषय हाताळताना मला खूप मजा आली. आम्ही अख्खा चित्रपट हा इंग्लंडमध्ये शूट केला
आणि आमचं अर्ध युनिट सुद्धा फिरंग होतं. एक वेगळाच कॉन्फिडन्स या चित्रपटाने मला दिला. खरं. या निमित्ताने मला विचारायचंय की मग आता विराजस मोठा झाला आहे आणि तो तुला टिप्स देतो की तुला त्यात म्हणजे काही तू त्याला टिप्स देते आता तोच कदाचित हे मुलं मोठे झाल्यावरती त्यांच्याकडे प्रत्येकाच्या जास्त घरची जी परिस्थिती आहे ना तीच माझ्या पण घरची आहे. ट्रेंड एक लेखक आणि दिग्दर्शक घरात असल्यावर अर्थातच तो मला बुली करतो. पण मला वाटतं की ट्रेनिंग आणि अनुभव याचा एक चांगलं कॉम्बिनेशन जर तयार झालं तर एक चांगली टीम तयार होऊ शकते. तशी आता आमची उत्तम टीम तयार झाली, कारण आम्ही एकमेकांना व्यवस्थित ओळखतो. आमचे चॉईसेस किंवा आमचे अनुभव आणि आमचं म्हणजे त्याचं टेक्निकवरचं प्रभुत्व हे सगळं आता कंबाईन होऊन आम्ही काम करू शकतो. आणि आई आणि मुलाची टीम काही मी ऐकलेली नाही आजपर्यंत, बहुतेक आमची पहिलीच असते. त्यामुळे वी एन्जॉय इट अ लॉट. पण मी त्याला पहिल्यापासून आवड होतीच. मला तर वाटतं सगळीकडे तू न्यायचीच त्याला, नाही का? म्हणजे कधी नाही, तो अत्यंत क्रिएटिव्ह वकील मुलगा व्हावंसं नाही वाटलं. वकील व्हावंसं नाही वाटलं. सध्या माझा होशील का ही सिरियल खूप गाजते, घराघरात पोहोचलाय तो, आणि प्रांजळपणे कबूल करावं असं वाटतं की सध्या ती एक बघणेबल सिरियल आहे. अरे बाबा, थँक्यू. त्याबद्दल तुला काय वाटतं? आणि अर्थात काही त्या दृष्टिकोनातनं त्याला काही तू टिप्स म्हणा किंवा काही मला याबद्दल देवाचे आभारच मानले पाहिजेत, कारण आमच्या घरात त्यांनी जन्म घेतला. माझे सासरे जयराम कुलकर्णी हे पण अभिनेते होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये उत्तम चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्या ऑल इंडिया रेडिओवर काम करत होते. रुचिर माझा नवरा हा थिएटर अकॅडमीत काम करत होता. आमच्या संपूर्ण घरामध्येच अभिनय आहे. विराजस ला मात्र पहिल्यापासून थिएटरमध्ये जास्ती रस होता आणि आहे. त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी पहिलं 2 अंकी इंग्लिश नाटक लिहिलं, अनाथिमा नावाचं. त्याचा स्वतःचा थिएटर ग्रुप स्थापन केला आणि आम्हाला माहितीही नसताना त्याचा पहिला प्रयोग लावला आणि आम्ही बघायला गेलो तर आम्ही चाटच पडलो की हे सगळं या मुलांनी केलंय. आणि तेव्हापासून त्यांचा थिएट्रॉन नावाचा त्यांचा एक खूप छान थिएटर ग्रुप आहे आणि त्या ग्रुप तर्फे त्यांनी अनेक हिंदी, मराठी आणि इंग्रजी नाटकं लिहिली आहेत, दिग्दर्शित केली आहेत. जवळजवळ गेली 10 वर्ष हा ग्रुप पुण्यामध्ये खूप मोठं काम थिएटरच्या क्षेत्रामध्ये करतो आहे आणि त्यातून विराजस तयार झाला आहे. त्याची जी या कलेविषयीची दृष्टी आहे ती थिएटर मधून तयार झाली, याचा मला खूप आनंद होतो. आणि खरं तर असं होतं ना, आता हा विषय खूप चर्चेमध्ये आहे सध्या की कलाकारांची मुलं आणि मग ती कशी लगेच त्यांना चान्स मिळतो. तर तसे अनेक चान्सेस किंवा अनेक संधी त्याच्यापर्यंत खरं म्हणजे येत होत्या, कारण एकमेकांची मुलं आम्हाला माहिती असतात, ती काय करतात हे माहिती असतं. पण विराजसनी आजपर्यंत माझं शिल्कापर्यंत आलेल्या सगळ्या ऑफर्स, मला टीव्ही नाही करायचा आहे आता असं म्हणून तो नाही म्हणू शकला. मला याचं कौतुक वाटतं, विशेषतः या काळात, ज्या काळामध्ये सगळ्यांना कुठेतरी प्रसिद्धी हवी आहे, टीव्हीवर यायचं आहे. त्या काळामध्ये माझा मुलगा जर हे सांगू शकत होता तर याचा मला फार आनंद होता. माझा होशिलकाच्या वेळेला मात्र झी टीव्ही चे जे आमचे सगळे मित्रमंडळी आहेत त्यांनी हक्काने विराजसला आता तुमचा मुलगा आम्हाला पाहिजे असं म्हणून त्याला घेतलं त्या मालिकेमध्ये. आणि वेगळी मालिका होती म्हणून की हा अनुभव आपण घेतला पाहिजे. हो, आणि त्याचा सात्विक चेहरा बघितल्यावर किती सुंदर संस्कार केले आहेत. त्याचा एक तो डाऊन टू अर्थपणा, त्याचं वागणं बोलणं, तिथे कुठेतरी हे संस्कारक्षम मुलगा असा तो जाणवतं अगदी. अशा तऱ्हेनं विराजस एकूणच वागणं बोलणं आहे. नाही, तो जेवढा आदित्य तिथे साधा भोळा आणि गुणी आहे तेवढा काही नाहीये, तो डॅम्बिस आहे. जेवढा असायला पाहिजे तेवढा डॅम्बिसपणा त्याच्यामध्ये आहे. पण हे खरं आहे की पॅशन असलेला मुलगा आहे आणि कष्ट करायची तयारी असलेला मुलगा आहे आणि वेगळं काहीतरी त्याला करायचं. मधुरा पेठे त्यांनी एक प्रश्न विचारलाय की मृणाल अनेक ऐतिहासिक चित्रपटात काम केलंय, यापुढे कोणती एक खास ऐतिहासिक व्यक्तीची भूमिका करायची तुमची इच्छा आहे? अजून काही राहिलंय की अशा प्रकारची ही ऐतिहासिक भूमिका मला करायची? मला वाटतं मगाशी मी थोडंसं उत्तर याचं दिलं की अजून इतक्या ऐतिहासिक भूमिका आहेत ज्या मला कराव्याशा वाटतात
की अरे या स्त्रीबद्दल सांगायला पाहिजे, अरे ती स्त्री रंगवायला पाहिजे. हा. त्यामुळे हा सिलसिला मला वाटतं चालतच राहील. या आणि त्या माध्यमातून इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. पण हा. सध्या मात्र मला एका विशेष चित्रपटाविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. तो आहे आमचा पुढचा चित्रपट जंग जोहर. हा बरं. चित्रपट प्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांनी जो शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकून पडले होते सिद्धी जोहरच्या पेढ्यामध्ये, तिथून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जो लढा दिला, त्या लढ्यावर आधारित हा चित्रपट आहे. जिजाबाई साहेब जवळजवळ 6 महिने एकटीने अनेक शत्रूंना तोंड देत होत्या. शाहिस्तेखानापासून सिद्धी शिवाजी महाराजांना पन्हाळ्याला अडकवून ठेवलेलं होतं आणि अनेक छोट्या मोठ्या चढाया त्या काळामध्ये जिजाबाई साहेबांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली सुद्धा केलेल्या आहेत. आणि तो जो पन्हाळ्याचा वेढा सिद्धी जोहर हा पण अत्यंत कसलेला असा मुरब्बी असा सेनापती होता आणि त्यांनी पावसाळ्यात घातलेला वेढा शिवाजी महाराजांना बाहेर पडता आलं नाही. कित्येक दिवस जवळजवळ 6 महिने पन्हाळ्यावर अडकून होते शिवाजी महाराज आणि मग ते बाहेर कसे पडले आणि बाजीप्रभूंनी कसं आपलं त्याच्यासाठी जीव गमावला स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, आणि बांदल सेनेनी कसं बलिदान केलं याचं चित्रण करणारा सिनेमा जंग जोहर हा आमचा आता तयार आहे. लॉकडाऊन होता क्षणी तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. त्यामुळे मला अतिशय उत्सुकता आहे. यामध्ये एक छोटासा फाईट सिक्वेन्स पण मी केलेला आहे. त्यामुळे वेगळं काहीतरी करता आलं. जिजाबाई साहेबांचा एक वेगळा पैलू मला या चित्रपटात दाखवता येतो आहे आणि वेब सिरीजच्या माध्यमातून एक वेगळा इतिहासाचा तुकडा मांडायचा प्रयत्न आहे, ज्याच्यावर आमचं काम चालू आहे. तो माझा दिग्दर्शकी प्रयत्न असेल. पण आता लॉकडाऊन मध्ये काय ना, लेखक तुम्ही लिहित असता तेव्हा असं असतं कागद आणि पेन तुमच्या जवळ असतं, पण ते प्रत्यक्षात येईपर्यंत बराच काळ जावा लागतो. सो लेट्स होप की आपल्याला आपल्या मराठ्यांचा इतिहास दाखवण्याची संधी मिळेल आणि ती आम्ही तिचं सोनं करू शकतो. मला राजकारणात जायचं नाहीये, पण एक असाच प्रश्न आलाय की हे गडकिल्ल्यांचा जर का विचार केला तर कुठेतरी राजकीय अनास्था आहे हा शब्द खरं तर खूप कॉमन झालाय, पण असं वाटतं का की काय प्रयत्न व्हायला पाहिजे किल्ल्यांचं हे करायला, पुनरुज्जीवन करायला? मी म्हंटल तसं इतकं काही निगेटिव्ह विचार करण्याचं कारण नाहीये. मी आता सोलापूरला गेले होते. सोलापूरचा जो किल्ला आहे तो म्हणजे गड नाहीये, तो जमिनीवरचा किल्ला आहे, पण इतका उत्तम राखला आहे तो. त्यामुळे काही ठिकाणचे जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या चांगल्या राखलेल्या आहेत, काही तर खाजगी वास्तू आहेत तरीही त्या चांगल्या राखलेल्या आहेत. जसं भोरला, जिथे बहुतेक सगळी बाजीराव मस्तानी पासून, स्वामी पासून ते रमा माधव पर्यंत किंवा पुढच्याही सिनेमाची अनेक चित्रीकरण तिथे होतात, असा भोरला पंत सचिवांचा वाडा आहे, तो अजूनही उत्तम अवस्थेमध्ये आहे, संपूर्ण वाडा. त्यामुळे अशा काही खाजगी वास्तू आहेत. असे गडकिल्ले आहेत, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की त्यांचं संवर्धन होत आहे, ज्यांची सुरक्षा त्यांना नीटनेटकं ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे हे प्रयत्न अधिकाधिक कसे होतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. खरंय. संजय फडकेंनी हा प्रश्न विचारला होता आणि एक नेहमीचा सगळ्यांचा आवडता प्रश्न म्हणजे की आजपर्यंतची आवडती भूमिका कोणती? मला असं वाटतं की प्रत्येक भूमिकावर तुम्ही लोक तेवढंच प्रेम करता. खरंच आहे. असं ते म्हणतात ना, आई वडिलांना विचारल्यासारखं आहे तुमचं कोणतं मूल आवडतंय, ते कधीच ठरवू शकत नाही. पण तरी मला वाटतं की जिजाबाई साहेबांची भूमिका, कारण त्या भूमिकेने मला खूपच काही दिलं आहे. मला स्वतःकडे एक वेगळ्या पद्धतीने बघण्याची दृष्टी दिली आहे. मला स्त्री म्हणून काय काय मी अजून मिळवू शकते याचं भान दिलं आहे आणि एक जबरदस्त आत्मविश्वास जो त्या स्त्रीमध्ये होता तो कुठेतरी माझ्यात यावा अशी इच्छा माझ्यामध्ये निर्माण जिजाबाई साहेबांनी केली. आणि मला वाटतं की जगातल्या प्रत्येक आईनी जिजाबाई साहेबांचं उदाहरण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि केवळ आईनीच नाही तर वडिलांनी सुद्धा. मी पुन्हा एकदा सांगेन की जे आपण वागतो आणि जे आपण बोलतो ते कुठेतरी आपल्या मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो, ठसा उमटत असतो आणि हे पालकांनी सतत लक्षात ठेवलं पाहिजे. यालाच संस्कार देणं म्हणतात आणि ते आपण अत्यंत नकळत आपल्या मुलांवर असे संस्कार होत असतात आणि ते आपल्याला पुढे जाऊन दिसतात. त्यामुळे हीच भूमिका माझ्यावर सगळ्यात ठसा उमटवलेली आहे आणि ती पुन्हा पुन्हा करण्याचं भाग्य मला मिळतंय याचा मला फार आनंद वाटतो. कुठेतरी मी ऐकलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये की
नवरा म्हणाला होता की तुझं दिग्दर्शन म्हणजे सुखाचा जीव तू दुःखात टाकतेस, म्हणजे खूप त्या पाठीमागे. हो, अगदी खरं आहे. जितक्या आग्रहाने त्यांनी मला हे पाऊल टाकण्यासाठी पाठिंबा दिला, की उत्तम हा. लिहिलं आहेस तू, तू कर दिग्दर्शित, पुढचं पाऊल टाक आता. तुला असं वाटतंय ना, की ठीक आहे, आय कॅन डू समथिंग बेटर आणि हा. याच्या पुढे तरी जाऊन मी करू शकते. तर तेव्हा त्यांनी आग्रहाने मला सांगितलं, की दिग्दर्शनामध्ये उतर. पण त्यासाठी घ्यावे लागणारे जे कष्ट आहेत तेही त्याला बघत नाही. ही इज माय लाईफ पार्टनर आणि आय त्याला नो. असं वाटतं की किती हिला त्रास होतो आणि ती किती म्हणजे कोणती गोष्ट पॅशनेटलीच केली पाहिजे याच्यावर आमचा संपूर्ण कुटुंबाचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कायमच असं वाटतं की झोकून देऊन काम करावं. आणि अभिनेत्री म्हणून तुमच्यावर एक जबाबदारी असेल तर लेखक दिग्दर्शक म्हणजे तुमच्यावर 100 जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे चित्रपट म्हणजे कागदाला पेन लागण्यापासून ते पहिली प्रिंट निघेपर्यंत किंवा पहिला शो होईपर्यंत किंबहुना त्याचं प्रमोशन पुढचं 15 दिवसाचं होईपर्यंत आणि OTT वर तो विकला जाण्यापर्यंत दिग्दर्शकाला कष्ट करावे लागतात. आणि ही कष्ट बघून खरोखरच त्याला असं वाटतं की नको आता पुन्हा कशाला एक सिनेमा, चांगला आहे की अभिनेत्री म्हणून पुष्कळ नाम कमावलंयस, आता बास त्याच्यात खुश राहा. पण ही इज एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ मी की मी केवळ अभिनेत्री म्हणून स्वतःला सीमित करून ठेवलं नाही. तर या निमित्ताने मी सिनेमाचं तंत्रज्ञान शिकले, कॅमेरा मागे विचार करायला शिकले आणि त्यासाठी लिहूही शकले. याचा त्याला सगळ्यात जास्ती अभिमान आहे. त्याच्यामुळे ती गोड तक्रार असते ना बायकांची नवऱ्याविषयी, तशी ती त्याची गोड तक्रार आहे असं मी मानते. आणि माझी खात्री आहे की विथ द सपोर्ट ऑफ आवर सन नाव विराजस माझ्या बरोबर आहे. त्यामुळे या टीम बद्दल तो खूपच एक्साइटेड आहे की तुम्ही दोघं मिळून आणखीही मोठं पाहू शकाल आणि करू शकाल. तर लेखन, दिग्दर्शन, अभिनय सोडून इतर काय छंद जोपासतेस आणि वेळ मिळतो का? वेळ काढला की मिळतो. माझी खात्री आहे तुमच्यापैकी अनेक लोक हे खरं म्हणजे भारतापासून खूप दूर असतात, पण आमच्यापेक्षा चांगले छंद तुम्ही जोपासता असं मला नेहमी वाटतं. कारण तुम्हाला पॅशनेटली ते खूप करावंसं वाटतं. इथे आम्ही थोडंसं टेकन फॉर ग्रांटेड असतो कारण आम्ही इथेच आहोत. आम्हाला माहितीये आज नाही घेतलं तर आम्ही उद्या घेऊ, पण तुम्हाला मात्र ते मिळवावंसं वाटतं आणि त्यासाठीची असलेली पॅशन तुमच्यात असते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पण आम्ही पण प्रयत्न पुष्कळ करतो. 2 प्रोजेक्टच्या मध्ये वेळ मिळतो आणि तो काढला जातो आणि तो काढावा. कारण तसं नाही केलं ना तर तुम्हाला जे येतंय त्याच पुंजीवर तुम्ही फार पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही सतत स्वतःला अपडेट करायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तसं आमच्याही क्षेत्रात करायला पाहिजे. आणि जसं म्हटलं जातं की तुम्ही सतत कामच करत राहिलात तर तुम्ही इतरांचं बघू शकत नाही, इतरांना दाद देऊ शकत नाही आणि त्याचा रसास्वादही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे मध्ये मध्ये इंटरव्हल्स घेणं हे खरंच महत्वाचं आहे प्रत्येक प्रोफेशन मध्ये. गाणं ऐकते आणि आता नवीन कुकिंगचा नाद लागलेला आहे. तो मला वाटतं सगळ्या बायकांना लागलाय या लॉकडाऊनच्या काळामध्ये. हो हो हो. खरं. अच्छा, आता एक असंच विचारलं की किल्ल्यांच्या खाजगीकरणाबाबत काय मत आहे? असं वाटतं ते खाजगीकरण करावं नाही? मला वाटतं या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपण करायला पाहिजे. खाजगीकरण करून हे प्रश्न संपतील असं मला वाटत नाही. त्यांनी नवे प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकतात. कारण खाजगीकरण केलं की मग ते समारंभाला देऊ शकतात माणसं, मग तिथे लग्न समारंभ, बार्शी, वाढदिवस हेही होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य टाकलं गेलं पाहिजे. पर्यटकांसाठी ते खुलं असलं पाहिजे. आणि ट्रेकिंग हा एक अभूतपूर्व आनंद आहे. काय मिलिंद? अगदी अगदी. तसं खाजगीकरण त्याचं मला वाटत नाही केलं गेलं पाहिजे. जे अजूनही खाजगी आहेत किल्ले ते आहेतच ना, खाजगी आहेत काही किल्ले. खरंय. आणि मेन म्हणजे आपल्या इतिहासावरती आणि या सगळ्या गोष्टींवरती प्रेम करायला पाहिजे आणि तुम्ही स्वतः त्यासाठी झटायला पाहिजे सगळ्यांनी जे आपल्या इतिहासावरती प्रेम करतात. आणि खरं तर प्रत्येक माणूस म्हणजे काय आपण जाऊन गडकिल्ले साफ करा असं तर सांगत नाही, पण आपण ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन करू शकतो ते आपण नक्की केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. अगदी अगदी खरंय खरंय.
खूप म्हणजे खरं तर मृणाल खूप सुंदर आपण मगापासून विविध विषयांवरती बोलतोय. मधुरा आहे का आता? मला ना वाटतं नाही, ती नाही. गेली वाटतं. Yes. Drop आहे out. मधुरा? हो हो आहे, आहे. आहे. हाय, सॉरी. आम्हाला वाटलं की मगाशी मी तुला प्रश्न विचारला, मला वाटलं की नाहीयेस का? तर हा बोल ना, काय विचारत होतीस? तर मी म्हटलं होतं की मिस करते ऍक्टिंग या क्षेत्राला. मला असं वाटतं दूरदर्शनवर साप्ताहिकी वगैरे वाचायचं का तुम्ही? नाही, मी दूरदर्शनवर इंटरव्ह्यूज बरेच घेतले. हा. त्याच्यामध्ये खूप काळ मी काम करत होते. हा, पण हा. मिलिंद म्हणतो ते मला कधी कधी त्रास होतो त्याच्या कौतुकाचा पण, की हो आय मिस इट. आणि मी रंगमंच जास्ती केला हा, हा. कम्पॅरेटिव्हली. हा, हा. आणि सत्यदेव दुब्यांकडे माझं ट्रेनिंग झालं व्यवस्थित. हम्म. आणि मला खूप खूप आनंद मिळाला आहे त्या सगळ्यातनं. पण तरी सुद्धा जरी ते मिस करत असते मी, तरी ते कुठे जात नाही. इट्स स्टील अच्छा. देअर. हार्ट. ओके. ते कधी इच्छा होईल, आठवण येईल तेव्हा तो कप्पा उघडून छान त्याच्याकडे बघता येतं. आणि त्यातनं थोडासा मेवा घेऊन तो छान खाता येतो. आणि म्हणजे अशी तडफड नाही होत, कारण पोट भरलेलं आहे अशी एक छान भावना मनात रुजलेली आहे. त्यामुळे आणि कामं बघायला मिळतात आता हो. युट्यूबमुळे किंवा आता या नवीन OTTच्या नाही प्लॅटफॉर्म आणि कधी मुळे. पण इट्स नेव्हर म्हणजे यू ऑल्सो कॅन स्टार्ट अगेन म्हणजे असं काही हो, नाहीये की पण म्हणजे त्याची कमतरता भासते आणि असं नाही अमेरिकेतही वाटत. भरपूर कल्चर आणि म्हणजे आता हे मराठी ग्लोबल तुला व्हिलेजचं. मला असं वाटतं की मधुरा आता जे काम करते ना ते खरं तर अभिनयापेक्षा खूप महत्वाचं काम आहे. अगदी कारण ते तर आहे. समाजाचं मानसिक स्वास्थ्य जपणं यासाठी सुद्धा ती तिच्यातल्या त्या गुणाचा उपयोग करून घेते आणि फार चांगल्या पद्धतीने घेते असा माझा अनुभव आहे. हो. म्हणजे बहीण म्हणून मी हे सांगत नाहीये फक्त, बट आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ इट. गमतीने आम्ही असं म्हणतो रुचिरला, माझा नवरा की जो वकील आहे, की तो सगळ्यात जास्ती ऍक्टिंग त्याला करावी लागते, कारण कोर्टामध्ये अभिनयापेक्षा म्हणजे अभिनय क्षेत्रापेक्षा जास्त अभिनय कोर्टात केला जातो. तसंच मधुराच्या क्षेत्रात सुद्धा जेव्हा ती समुपदेशन करते तेव्हा एम्पथी लेवल ज्या पद्धतीची लागते ती एका अभिनेत्रीचीच एम्पथी लेवल असते. किंवा जसं आपण एखादा रोल समजावून घेतो तसं समोरच्या माणसाला समजून घेणं आणि त्यावर त्याला समजावून सांगणं आणि त्याला केपेबल करणं स्वतःच्या पायावर आणि स्वतःचं मन भक्कम करण्यासाठी ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि ती अत्यंत लीलया ती करते याचं मला फार कौतुक वाटतं. किती गंमत असते ना ताई, बघ तू जशी दिग्दर्शिका म्हणून एखाद्या कलाकाराला तो सीन समजावून सांगत असशील आणि जेव्हा ऍक्शन सुरू होईल, कॅमेरा सुरू होईल, लाईट सुरू होतील, तेव्हा तो माणूस जसा त्या प्रसंगाचा जो काही त्याला जोश आवश्यक आहे, आवेश आवश्यक आहे, कधी रडायचं असेल, कधी काय म्हणायचं असेल, ते कसं तू त्याला तेवढ्या पुरतं आणायचंय असं जेव्हा समजावून सांगत असतेस. आणि शॉर्टकट झाला की तू नाहीयेस आता जे कोण तू अभिनय करतोयस, सो यू कम बॅक टू युअर ओरिजिन सेल्फ, राईट? तेही मला थेरपीमध्ये वापरता येतं. कारण जेव्हा आपण समुपदेशन करतो तेव्हा प्रत्येकाला त्याचे विविध रोल आणि त्याच्यात असलेली वेगवेगळी ताकद सांगायला लागते. त्यामुळे जेव्हा मला एखाद्या आईशी बोलायचं असतं आणि ती आई खूप वैतागलेली असते, फ्रस्ट्रेट झालेली असते, तेव्हा मला तिला सांगावं लागतं की बाई ग, तुला तुझ्या मुलाला काही सांगायचं असेल, तेव्हा खूप राग येत असेल तरी सुद्धा तो एक सीन चालू आहे असंच तुला ते करावं लागेल, नाहीतर तो सीनच तुझं आयुष्य बनून जाईल आणि मग तू करपून जाशील, थकून जाशील. त्यापेक्षा लाईट ऑन अँड लाईट ऑफ असाच तो प्रसंग करायचा, जे काय तुला म्हणायचं असेल ते म्हणायचं आणि कम बॅक टू युअर ओरिजिनल सेल्फ. अशाने तू स्वतः आतनं टिकशील. तर हे मला वाटतं की दिग्दर्शनासारखंच मलाही ताई तिथे करावं लागतं की हा फक्त सीन करायचा आहे, हे खोटं आहे, दरवेळेला खरं नसतं. खरी चिडलीस, खरी संतापलीस तर तू करपून जाणार आहेस. तो स्वतःची काळजी घे, पण तो अभिनय मात्र उत्तम कर. वा. मधुरा, माहिती हे आपण मराठी ग्लोबल व्हिलेज जे सुरू केलं, म्हणजे मी सुद्धा न्यूजला होते अनेक वर्ष, इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं की मराठी लोक कल्चर टिकवण्यासाठी खूप छान प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा माझ्या लक्षात आलं की त्या रूट्सला धरून आहेत आजही. आणि ग्लोबल तारेमध्ये मी काही मराठी लोक जे साता समुद्रापार ज्यांनी खूप छान ते काम करतात, म्हणजे प्रोफेशन ऍट द सेम टाइम कल्चर, ते एका हातात हात धरून ते पुढे चालल्यात अशांचा मी इंटरव्ह्यू घेत असते. त्याच्यात मला तुला बोलवायला नक्की आवडेल, कारण की तू इतकी छान माहिती देतेस एकूणच. तर खूप खूप अगदी धन्यवाद. नक्की. मला कधी सांगा, फक्त आधी सांगा, म्हणजे आय बी प्रिपेअर्ड. आय हो. वोंट बी इन माय सॅटरडे अटायर.
नाही 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 मला मला तर कधी अगदी तो आवडेल. असा तुझा मोबाईलचा कॅमेरा किंवा ऑन होऊन बघायची अशी इच्छा झाली आहे खरं तर. आणि नाही, आपण ती इच्छा नक्की पूर्ण करू, पण ठरवून पूर्ण करू. कारण मी आता अभिनेत्री उरलेली नाही. मी आता समुपदेशनाच्या रोलमध्ये मला इतकं नीटनेटकं आणि छान आवरून असायची आवश्यकता नसते, कारण माझा रोल वेगळा आहे. सो मला नक्की सांगा आणि आपण नक्की बोलू. आणि ताई म्हणाली तसं की म्हणजे आता मी थोडी लिंक जोडून घेते की शिवाजी महाराजांना जसं जिजाऊबाईंनी पूर्ण घडवलं, अगदी जन्म झाल्यापासनं त्यांचं सगळं कारकीर्द त्यांनी पूर्ण घडवली, तसं आता पालकांनी मुलांशी पॅन्डेमिकच्या काळामध्ये त्याचा उपयोग करून, त्याची संधी तयार करून कसं मुलांना पुन्हा एकदा नुसतं पंखाखाली न घेता त्या पंखात छान भरारी देऊन ही पॅन्डेमिक ही जणू काही आपल्याला मिळालेली संधी आहे, असं काय करता येईल हे आपण नक्की बोलूया. म्हणजे मी हा सुचवलेला विषय आहे, पण व्हेनेवर यू विश. हो लागलीच आपण करू. हो हो नक्की नक्की नक्की. खूप छान. किती छान सांगितलं बघ. हो खूप सुंदर. तर मृणा आता खरं तर खूप काही ऐकण्यासारखं आहे, किती म्हणजे कितीही वेळ लागू शकतो. पण मला एक विचारायचं की आता फ्युचर प्रोजेक्ट्स काय? हा प्रश्न माझा नवरा जो झूम ऑपरेट करतोय त्यांनी मला विचारलाय. मी आता जंगलाचा उल्लेख केला, तो चित्रपट तयार आहे. आणखी एक चित्रपट तयार आहे जो अँटन चेखवच्या एका छोट्या गोष्टीवर आधारित आहे. आणि दिग्दर्शक म्हणून एक चित्रपट माझा लिहून तयार आहे आणि त्याचं थोडंसं चित्रीकरण अमेरिकेत करायची इच्छा आहे, कारण त्याची तशी गरज आहे त्या चित्रपटाची. येस, नक्की नक्की ठरवून टाका. येस, अगदी अगदी. आणि त्याची तयारी चालू आहे. आणि आणखी एक माझा लाईव्ह शो अमेरिकेमध्ये टेलिकास्ट होणार आहे 15 ऑगस्टला. त्याच्याबद्दल मी तुम्हाला कळवीनच. त्याची आता रिहर्सल्स आमच्या सुरू होतील. आणि दुसरी गोष्ट, अभिनेत्री म्हणून आणखी काही ऑफर्स आहेत, पण हे पॅन्डेमिक कधी संपतंय त्याची मी वाट बघते. मला असं वाटतं की आमच्या क्षेत्रासाठी वेट असं थोडे दिवस तरी आम्हाला म्हणावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीचा क्षेत्र आहे त्याच्यात अभिनय राखून ठेवून करता येत नाही. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल. आम्ही काय म्हणू, देर से आए दुरुस्त आहे अशी परिस्थिती व्हावी अशी इच्छा आहे. पण चित्रपट व्यवसायाला पुढचं वर्ष अवघड जाणार आहे आणि अनेक वेगळे प्लॅटफॉर्म्स या निमित्ताने ओपन होतील अशी आशा करूया. पण पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाऊन तो हाऊसफुलचा बोर्ड येण्यासाठी मात्र थोडी आम्हाला वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत काय काय करता येईल याच्यावर सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत. मी म्हटलं तसं एका वेबसिरीजचं काम चालू आहे, एका चित्रपट लिहून तयार आहे, तो मात्र लवकरात लवकर शूट करण्याची इच्छा आहे. वा वा. आणि आम्ही त्याची वाट बघतो आहोत. तर खूप छान बोलणं झालं आपलं. तर जगभरातल्या मराठी जो प्रेक्षक आहे त्याला एक काय कळकळीची विनंती करणार? जगभरातला मराठी प्रेक्षक आहे त्यांनी पहिली गोष्ट मराठी टिकवून ठेवा. कोणत्याही पद्धतीने असेल पण मराठी टिकवून ठेवा. मुलांना उत्तम तुम्ही काय म्हणूया जागतिक शिक्षण देताच आहात, पण त्याबरोबर मातृभाषा टिकवण्यासाठी आपणहून प्रयत्न करा. मग ते ब्लॉग लेखन असेल, त्या मुलांना कदाचित ते कंपल्शन वाटेल किंवा आत्ता ते करावं असं वाटणार नाही, ते का करायला सांगतात हे कळणार नाही, हे कसले संस्कार आणि आम्ही कधी जाणार आहोत भारतात परत हे त्यांना कळणार नाही. पण डाऊन द लाईन कुठेतरी आपले रूट्स कुठे आहेत हे शोधायची त्यांना कधीतरी ओढ निर्माण होणार आयुष्यामध्ये, आणि तेव्हा तुमची मराठी भाषेची आणि महाराष्ट्राची त्यांना आठवण होणार. हा कॉन्फिडन्स असू द्या आणि मोर द मेरियर या काय म्हणूया विचारातून आपण त्यांना इतर भाषांबरोबरच आपली भाषा मातृभाषा ही नक्की शिकवूयात आणि त्यासाठी पालक म्हणून प्रयत्न करूयात. हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. मराठी चित्रपट आवर्जून बघा. आता तर काय OTT शिवाय पर्यायच नाहीये, पण मराठी चित्रपट अमेरिकेत सुद्धा थिएटरमध्ये लागतील याच्यासाठी प्रयत्न करा, कारण चित्रपट ही शेवटी पण मोठ्या पडद्यावर बघायची गोष्ट आहे. आणि सगळ्या मराठी कलेला, साहित्य असेल, चित्रपट असेल, नाटक असेल, या सगळ्यांना तुम्ही नेहमी प्रतिसाद देता, तसाच प्रतिसाद प्रेम कायम देत राहा. नक्कीच. अगदी अगदी.
मिलिंद काही विचारायचं? नाही, काही नाही, खूप छानच हो, सांगितलं. खूप छानच झालं. म्हणजे खूप आणि ऐकण्यासारखं होतं, घेण्यासारखं सुद्धा खूप होतं या इंटरव्ह्यू मध्ये. ज्या तऱ्हेनं मृणालने इतका छान वेळ दिला. मृणाल, खरंच खूप खूप शुभेच्छा सगळ्या भावी वाटचालीसाठी. आणि मधुरा, कॅमेरा जरी ऑन नसला तरी तूच म्हणते, मी आता तू आलीस त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. अरे अगदी खूप मजा आली, मला पण खूप मजा आली ऐकायला. खरंच छान, खूप छान वाटलं. आणि मिलिंदजी, तुमचे देखील थँक्यू ही संधी मला दिल्याबद्दल. मी तुमच्या थ्रू, तुम्हा दोघां थ्रू अमेरिकेतले अनेक प्रेक्षकांशी जोडले गेले याची मला जाणीव आहे. मी पुन्हा एकदा जगभरातल्या आपलं म्हणजे आपण जगभरात म्हणजे ग्लोबल व्हिलेज ग्लोबल म्हणतोय आपण, सुपर. हा. आणि फेसबुकवर पण आपण आता हे दिसेलच अनेक लोकांना आपापल्या हो, पेजवर. मी टाकलं. मी अगदी. छोटीशी तुम्हाला सगळ्यांना आठवण करू इच्छिते. मी हा. आता त्याचा उल्लेख केला आणि ज्याच्या आता माझ्या रिहर्सल चालू होणार आहेत. मी आणि सुमित हा. राघवन एक ओके. शो तुमच्या भेटीला येणार आहोत 15 ऑगस्टला. ओके. हा मात्र शो अमेरिकेसाठीच मर्यादित आहे. त्याची जाहिरात लवकरच तुमच्या कानावर येईल. बरं. त्याही कार्यक्रमात आपण अवश्य भेटूयात असेच. आणि Wow. प्रेम हाच विषय आहे त्याचा. आणि वा. प्रेमाविषयी अनेक गमती जमती सांगण्याचा आणि शेअर करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वा वा, अगदी वाट अगदी. बघतो आता नक्कीच. येस, 15 ऑगस्ट परत भेटूया. अगदी अगदी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. आणि या निमित्ताने मला मराठी ग्लोबल व्हिलेजच्या प्रेक्षकांना पण हेच सांगायचंय की हे जगभरातले मराठी लोक आपल्या बरोबर येत असतात आणि ही एक चळवळ आहे. त्यामुळे ही जर का चळवळ पुढे जायची असेल तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अतिशय मला या गोष्टीला आवश्यक आहे. धन्यवाद.